स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? काय झालं होतं, चुकून रेकॉर्डिंग माझ्याकडे राहिलं होतं करायचं, रेकॉर्डिंगला लावलं आता मी. काय हरकत नाही. चला, आता ही गोष्ट कंप्लीट झाली आपली. आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट मग सांगितली की SMCचा माइंडसेट आणि रिटेलर लोकांचा माइंडसेट काय असतो बघा. नॉर्मली ते जे रिटेलर लोक आहेत त्या लोकांना SMC लोक आपलं फूड बनवतात. फूड म्हणजे काय, आता समजा एखादा मोठा वाघ आहे, वाघाचं काम काय असतं, ससे कुठे मिळत आहेत हे शोधणं जंगलामध्ये. तर एकदम प्रत्येक रिटेलर आहे. नॉर्मल रिटेलर म्हणजे काय, आपण ट्रेंड लाईन वापरतो, आपण प्रायझेशन वापरतो, आपण पॅटर्न वापरतो. त्या पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कुठे कुठे लोक भेटत आहेत ह्या लोकांना ट्रॅप करायचं काम हे आपल्या प्रत्येक SMC वाल्याचं असतं. आपल्या म्हणजे आपल्यापेक्षा मोठे लोकांना आपण त्यांचा ते जो विचार करतात त्या विचारांना आपण उद्या ट्रेडिंग करत असतो. ठीक आहे. आता बघा, त्यांचं काय असतं म्हणणं, इथं बघा, टू फिल मॅसिव्ह ऑर्डर्स दे आर सर्चिंग फॉर पॅसिव्ह ऑर्डर्स. एकदम सिंपल आणि साधं वाक्य. त्यांच्या हेवी ऑर्डर्स त्यांना मार्केटमध्ये आणायचे असतात. कोणतेही मार्केट चालतं बघा कसं चालतं, एकदम सिंपल रूल आहे. कोणतेही मार्केट चालत असताना नॉर्मली एका तत्वावर चालतं. ते तत्व म्हणजे एकाला पाहिजे असती बाईंग, एकाला पाहिजे असती सेलिंग. ठीक आहे. कोणाला तर बाईंग पाहिजे, कोणाला तर सेलिंग पाहिजे. तर प्रत्येकजण सेलिंगच्या शोधात येत असतो आणि एक जण बाईंगच्या शोधात असतो. बट रिटेलर लोक या शोधात असतात, पण SMC वाले असे शोधात असतात की आपल्याला कुठे हे बाईंग सेलिंग शोधणारे मिळतील. मग समजा एखादा बाईंगवाला तुम्हाला इथे मिळू शकतो, एखादा सेलिंगवाला तुम्हाला इथे मिळू शकतो, रिटेलर SMC वाल्याला. ठीक आहे. त्यामुळे आता हे जे मार्केटचं स्ट्रक्चर बनत असतं हे नॉर्मली ह्या लॉजिकवर बनतं की रिटेलर लोक सळोपळो इकडे तिकडे पळत असतात मार्केटमध्ये, बाईंगमध्ये सेलिंगमध्ये अडकत असतात, पण SMC वाले त्यांना पकडण्यासाठी मार्केटमध्ये पळत असतात. आता ते कसं पळतात, तर त्यासाठी बनतं मार्केट स्ट्रक्चर. आता मार्केट स्ट्रक्चर कसं बनतं हे आपण उद्या बघणार आहे. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे नॉर्मली हे बघा, हा वाला चार्ट आहे. हा चार्ट जो बनतोय हे म्हणजे एक मार्केटचं स्ट्रक्चर बनतंय. खाली जातोय, वर येतोय, एका साईडवेज मार्केटमध्ये राहतोय, हे सगळं म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर आहे. बट ते कसं बनतं त्याचे काही टेक्निकल रूल्स ते आपण उद्या बघणार आहे. बट आज जे आपल्याला बघायचं ते खूप महत्त्वाची कन्सेप्ट बघायचे मित्रांनो. त्यासाठी बघा, आता मी काल जो पार्ट झाला आहे तो थोडक्यात रिकॅप करतो आणि आपण आजच्या कन्सेप्टकडे बोलूयात. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? परफेक्ट. तर मेनली विजय सर तुम्ही लक्ष द्या. त्याला आपण एक गोष्ट शिकलो या ठिकाणी नॉर्मली, आणि बाकी सगळ्यांनी पण लक्ष द्या. कारण काय, मे बी कालचा एखादा पॉईंट चुकून तुमच्याकडून मिस झाला असेल किंवा माझ्याकडून मिस झाला असेल ते परत एकदा रिपीट होऊन जाईल चांगल्या प्रकारे. आता बघा, नॉर्मली आपल्याला बघायचं आहे मार्केटमध्ये बँकची लिक्विडिटी. बँक लिक्विडिटी म्हणजे काय, हे जे मोठे लोक आहेत त्यांची लिक्विडिटी कुठे असते हे आपल्याला बघायचं आहे. आता लिक्विडिटी म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे, मॅसिव्ह अमाऊंटमध्ये ऑर्डर्स असणे. खूप जास्त ऑर्डर असतात एका ठिकाणी पेरलेल्या मार्केटमध्ये, बाईंगच्या ऑर्डर असतात, सेलिंगच्या ऑर्डर असतात, खूप जास्त अमाऊंटमध्ये ऑर्डर पेरलेल्या असतात. आणि त्या ऑर्डर शोधण्याचं काम हे मार्केटमध्ये प्रत्येकजण करत असतो, मोस्टली बडे लोक, बडे प्लेयर्स. ठीक आहे. आता त्या ऑर्डर्स कुठे कुठे असतात नॉर्मली, आता तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा ट्रेडिंग शिकताय तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी ते थोडंसं ड्रॉ करतो म्हणजे समजेल. आता ऑलरेडी आपण जे ड्रॉ केले त्याच्यावरती सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, एक सेकंड. ठीक आहे. या कॉर्नर दिसतोय ना सगळ्यांना, हवाला कॉर्नर दिसतोय? ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, ठीक आहे. बघा, हे मार्केट या ठिकाणापासून कोणतेही मार्केट, आता हे काय तुम्ही स्ट्रॅटेजी वगैरे समजू नका याला, हे फक्त काय आहे, एक डेमॉन्स्ट्रेशन आहे की मार्केट कशा प्रकारे प्ले होतं, कशा प्रकारे लिक्विडिटी असते. तर बघा, काल आपण बघितलं मार्केट असं स्टार्ट होते, वरच्या दिशेला जात असते. या ठिकाणी आल्यानंतर या पॉईंटला काही ऑर्डर्स पेंडिंग असतात. तर त्या ऑर्डर कोणत्या असतात, ह्याचं उत्तर असं आहे सिंपल. या ठिकाणी रिटेलर लोकांच्या एकतर स्टॉप लॉस ऑर्डर असतात, कारण का या ठिकाणून खाली जाण्यासाठी त्यांनी ट्रेड घेतले असतात, किंवा या ठिकाणी बाय लिमिट ऑर्डर असतात. म्हणजे लोकांनी या ठिकाणी आपल्याला बाईंगची ऑर्डर मिळेल त्यासाठी लिमिट ऑर्डर लावत जातात. लिमिट म्हणजे काय, आधीच मार्केटमध्ये ऑर्डर पेरून ठेवायच्या. इथपर्यंत बरोबर आहे? या दोन गोष्टी होतात बरोबर का, लिमिट ऑर्डर आणि स्टॉप लॉस ऑर्डर. मग हे जे बडे प्लेयर्स आहेत त्यांना कळतं की मार्केटमध्ये या ठिकाणी खूप जास्त ऑर्डर आहेत. मग ते काय करतात, मार्केटमध्ये येतात आणि या सगळ्या ऑर्डर घेतले जातात, इथल्या सगळ्या ऑर्डर घेतल्या जातात, मार्केट वर जातं आणि एकदम स्पीडमध्ये हे मार्केट वर जाऊ शकतं, कारण का इथल्या सगळ्या ऑर्डर्स ट्रॅप केल्या जातात आणि ही स्ट्रक्चर सेम फॉलो होतं वरच्या दिशेला. ठीक आहे. आता एक स्टेज अशी येते मित्रांनो की मार्केट थोडंसं रेंगाळतं एका ठिकाणी. का रेंगाळतं, कारण का मार्केटमध्ये ऑलरेडी सगळ्या ऑर्डर बाय सेलच्या झालेल्या असतात. परत काय होतं, मार्केट या ठिकाणी येतं असं, आणि मार्केटमध्ये मागून जी स्ट्रक्चर चालत आलं कोणतं,
हायर हाय आणि लोअर लोचं. आता प्राइस ॲक्शन बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना, हायर हाय आणि हायर लो तर माहितीच आहे. मार्केट जे स्ट्रक्चर चालत आले हायर हाय आणि हायर लोचं, एका स्टेजला येऊन ती माणसं थकतात. आता त्यांना वाटतं की आपण आता या ठिकाणी काय करूयात, थोडंसं आपल्या जे पोझिशन आहेत त्या काढून घेऊयात मार्केटमधून. त्यामुळे काय होतं, एकतर ज्या लोकांना रिटेल लोकांना माइंडमध्ये डोक्यात असतं की मार्केट आता कंटिन्यू वर चाललंय, ते लोक इथं परत स्टॉप लॉस ऑर्डर लावतात. ठीक आहे. आणि ज्या लोकांना वाटतं की अजून वरच जाईल, ते लोक परत इथं बाय लिमिट ऑर्डर लावतात. बट काही लोक असे असतात की आता मी थकलो, खूप झाल्या ऑर्डर्स, मला आता बाहेर पडायचं मार्केटमधून. तो काय करतो, या ठिकाणी त्याच्या पोझिशन काढून घेतो. त्यामुळे मार्केट इथून वर जात नाही, मार्केट इथून खाली यायला चालू होतं. मग इथून खाली आलं मार्केट काय होतं, इक्वल 2 हाय बनतात, इक्वल हाय बनतात. मग इक्वल हाय बनले मार्केटमध्ये का काय होतं, रिटेल लोकांची गपलं चालू होते. गपलं म्हणजे कन्फ्युजन काय चालू होतं की बाबा आता इथून वर तर गेलं नाही, परत मार्केट खाली आलं, बरोबर का. मग आता काय करायचं, मग काय करतात लोक, इथून खाली चाललंय म्हणजे पॅटर्न बनलाय. कोणता पॅटर्न बनलाय, एम पॅटर्न. डायरेक्ट इथे सेलिंगच्या हेवी ऑर्डर घेतल्या जातात ॲग्रेसिव्हली. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ऑर्डर तयार झाल्या, इथे आणि इथे. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, की मार्केटमध्ये इक्वल हायला आणि इक्वल लोला खूप जास्त ऑर्डर असतात. बरोबर, काल आपण हेच बघितलेलं, बरोबर की नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी खूप जास्त ऑर्डर असल्यामुळे जे स्मार्ट मनी आहे त्यांना काय वाटतं की आपल्याला या ठिकाणी खूप चाला खाऊ मिळणार आहे आता, त्यामुळे या सगळ्या ऑर्डर घ्यायसाठी ते असे वर येतात. मग ते वर आल्यानंतर काय होतं हे आपण आता पुढे बघणार आहे. एक तर काय होऊ शकतं, 2 कंडिशन आहेत. इथून ते सगळ्यांची ऑर्डर घेऊन कंटिन्युएशनमध्ये खाली येऊ शकतात, पूर्ण सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन. याला म्हणतात लिक्विडिटी. ऑर्डर्स असणे म्हणजे लिक्विडिटी असणे. ही लिक्विडिटी खाली येऊ शकतात किंवा ते अशा प्रकारे वर 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 जात असतात. आता ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे मार्केटच्या प्रोफाईलमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला, लिक्विडिटी समजली. 3 पॉईंट्स, ह्याच्या पुढे जास्त जायचं नाही, ह्याच्या पुढे डोकं लावत बसला तर कन्फ्युज होणार. आणि आपल्याला थ्रू आउट सेशन, आपला पूर्ण कोर्स एवढं डोक्यात ठेवायचं, फक्त स्ट्रक्चर डोक्यात ठेवा, मार्केटचं स्ट्रक्चर कसं वर्क होतंय. आता ह्याचे टेक्निकल जे टर्म आहेत, आता ते बाबत नॉर्मली बघा मी बायस वगैरे इथं मार्क करत असतो. त्या ठिकाणी काय मार्क करतो मी, बॉस. हे उद्या आपण बघू, हे काही एवढं अवघड नाही, हे टेक्निकल गोष्टी आहेत. बट कन्सेप्ट आज समजून घ्या, मार्केट कशा प्रकारे वर्क होतं. तर या ठिकाणी इक्वल तुमची ही झाली तयार, लिक्विडिटी तयार झाली, ती हंट केलेली आहे. एक सेकंड. ऑलराईट. आता बघा इक्वल लिक्विडिटी या ठिकाणी हंट केली, बट मार्केट परत एकतर वर जात राहिलं किंवा खाली येत राहतं. बट ते प्रोफाईल कसं तयार होतं हे मार्केटचं बघणं खूप गरजेचं आहे, बरोबर नाही. आपण ते काल बघितलं, आज त्याला रिपीट करू. आता हे जे राईट साईडला दिसतंय तुम्हाला हे वालं, ते प्रोफाईल आहे सेल साईडचं. सेम वाईस वरचा वर्क होतं. तुम्ही थोडंसं लॉजिक स्वतःचं वापरा. बघा मार्केट रिव्हर्स ट्रेडमध्ये आहे. सेम या ठिकाणी खाली बाय लिमिट आणि स्टॉप लॉस ऑर्डर असणार, बरोबर की नाही. आणि सेम ॲक्युमुलेशन खालच्या दिशेला होणार. आता ॲक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन एक शब्द राहिला सांगायचा. कधी लक्षात घ्या, मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंडमध्ये असतं त्यावेळेस ज्या ठिकाणी इक्वल हाय इक्वल लो किंवा जास्तीत जास्त ॲक्युमुलेशन होतं एका ठिकाणी, त्याला म्हणतात वरच्या अप ट्रेंडमध्ये डिस्ट्रीब्युशन, कन्सल्टेशन मार्केटमध्ये. आणि ज्यावेळेस मार्केट असं डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि ज्या ठिकाणी मार्केट फिरतं, कन्सल्टेशन होतं, इक्वल हाय बनवतं, त्या ठिकाणी ॲक्युमुलेशन म्हणलं जातं. हे 2 शब्द लक्षात ठेवा, अप ट्रेंडचे आणि डाऊन ट्रेंडचे. हे नॉर्मली आपण बघतो वायकॉप थेरीमध्ये. आता वायकॉप थेरी जर तुम्ही पडली असेल थोडे बहुत तर तुमच्या लक्षात येईल. आपण वायकॉप थेरी नॉर्मली प्राइस एक्सचेंजच्या ह्याच्यामध्ये पडत असतोय. ठीक आहे, ऑलराईट. सर खूप फास्ट होत नाही ना, मला सांगत राहा मध्ये मध्ये. जर फास्ट होत असेल तर सांगा, आपण थोडं कमी करूयात. आपण ते रिकॅप करतोय. नाही काय प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके. आता बघा, आता आपण शिफ्ट होतो मार्केट प्रोफाईलवरती. आता मार्केट प्रोफाईलमध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, आता काल आपण चार्टवरती आपण लाईव्हमध्ये दाखवलं याला, बट आज मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. मार्केट प्रोफाईल इज नॉट अ स्ट्रॅटेजी, दिस इज प्रोसेस. तुम्ही याला स्ट्रॅटेजी प्रमाणे घेऊ नका किंवा मार्केटमध्ये हिथं झाल्यानंतर आता मी काय करू असा विचार करू नका. पहिली गोष्ट, तुम्ही आता कोणताही विचार करू नका की मला आता एंट्री कुठे मिळेल. तुम्हाला मी आता वारंवार ते सांगतोय की स्ट्रॅटेजी गेममध्ये अडकायचं नाही. एंट्री कुठे मिळेल, आता कसा विचार करू, विचार करायचा नाही. ॲनालिस्ट डोक्यात जे आपण जर बनत गेलो सारखं, त्याला म्हणतात ओव्हर ॲनालिस्ट बनणे. तर ओव्हर ॲनालिस्ट कधी बनायचं नसतं ट्रेडिंगमध्ये. जे दिसते, जे प्रोफाईल बनते त्यानुसार फक्त विचार करायचा. लक्षात आलं का. ठीक आहे. आता बघा मार्केट प्रोफाईलमध्ये मेन गोष्ट लागणार आहे आपल्याला, ती म्हणजे आपल्याला लॉजिकल विचार करायचा की काय होऊ शकतं. आता बघा मी एक चांगली स्टोरी बनवली आहे, ती तुम्हाला स्टोरी सांगितलं थोड्या वेळात कशा प्रकारे होतं. पण कंडिशन समजून घ्या. 3-4 प्रकारच्या कंडिशन होत असतात. कशा होतात बघा, 2 पॉईंट आहेत. पहिला आहे खालचा की लेवल पॉईंट, वरचा की लेवल दुसरा पॉईंट. म्हणजे या ठिकाणापासून मार्केट या ठिकाणापर्यंत जाऊ शकतं असा आपला विचार आहे. पॉईंट लक्षात घ्या. माझा काय, मार्केट अप ट्रेंडमध्ये जाणार आहे हा तुमचा विचार आहे. तुमचे बायस काय आहेत, अप ट्रेंडला जाऊ शकतं. आता बायस आपण बघणार आहे पुढे
एकदा अजून त्याचं कव्हरेज होईल. पण आता 4 आपल्या यूट्यूबला मी फ्रीमध्ये तो व्हिडिओ टाकला आहे ऑलरेडी. बट जरी तरी नसेल बघितला तुम्ही, थोडंफार डाऊट असतील काळजी करू नका. येत्या 3-4 दिवसात आपण बाय स्कोर करू. पण आता लक्षात घ्या, मार्केट की लेवल पॉईंट 1ला आहे, मार्केट चाललंय की लेवल पॉईंट 2ला. बायस वरचे आहेत तुमचे. मार्केट आता काय करतं, मार्केट बघा इथून स्टार्ट करतं की लेवल 1 पासून. की लेवल 1 पासून काय करतं, मार्केट वर जातं. वर गेल्यानंतर मार्केटमध्ये 4 ते 5 फेजेस बनतात. फेजेस कोणत्या आहेत बघा या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिली फेज असते कन्सोलिडेशन. कन्सोलिडेशन म्हणजे काय असतं मित्रांनो, मार्केटमध्ये अशा प्रकारे मार्केट असं फिरत असतं एका झोनमध्ये. ठीक आहे, असं 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 झोनमध्ये फिरतं. आता हा जो झोन दिसतोय तुम्हाला तो कन्सोलिडेशन झोन आहे. ऑल राईट, कन्सोलिडेशन नंतर काय होतं मार्केटमध्ये, एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे काय, ज्या दिशेला मार्केट चाललंय त्याच दिशेला मार्केटची मुवमेंट येते. एक्सपान्शन. क्लिअर झाला हा पॉईंट. ऑल राईट, आता त्याचा एक विरुद्ध शब्द येतो, तो म्हणजे मॅनिप्युलेशन. आता मॅनिप्युलेशन म्हणजे काय असतंय, मार्केट जर बायस वरचे आहेत आणि मार्केट जर खाली येते तर त्याला म्हणतात मॅनिप्युलेशन, म्हणजे काहीतरी गपला करणे, त्याला म्हणतात मॅनिप्युलेशन. आणि मोस्टली मार्केट मॅनिप्युलेशन करायच्या प्रयत्नात असतं. आता हे जे मार्केट प्रोफाईल आहे, हे जेवढे SMC ट्रेनर आहेत ना, ते लास्टला घ्यायचा ट्राय करतात आणि त्यामध्ये ते शेवटपर्यंत ऑलरेडी कन्सेप्ट शिकून तुम्हाला काय फायदा नसतो. कन्सेप्ट शिकवायच्या आणि परत मार्केट प्रोफाईलवर शिफ्ट करायचा, माणूस पूर्ण कन्फ्यूज. तसलं काही नाही. आधी हे समजणं गरजेचं आहे की मार्केटचे प्रोफाईल कसे वर्क होतात. लक्ष घ्या, थोडं समजून घेतलं समजून जाईल. आता अजून 2 टाईप येतात, ते म्हणजे रिटेस्ट आणि रिव्हर्सल. रिटेस्ट काय असतो मित्रांनो, नॉर्मली बघा ज्यावेळेस मार्केट त्याच्या बायसकडे जात असतं वरच्या दिशेला, त्यावेळेस एका पॉईंटपासून खाली थोडासा रिव्हर्सल देतं, त्याला आपण रिटेस्ट म्हणतो. आणि थोडासा खालच्या दिशेला पॉईंट देतं आणि त्या पॉईंटला आपण रिटेस्ट म्हणतो. आणि अजून एक शब्द येतो तो म्हणजे रिव्हर्सल. रिव्हर्सल म्हणजे काय, तर मार्केट थोडंसं खाली येत नाही, ते डायरेक्ट असं पूर्णपणे खाली येतं. क्लिअर आहे हा शब्द क्लिअर झाले सगळ्यांना, समजतंय. ऑल राईट, परफेक्ट. आता बघा, कॅमेरा ऑन असल्याचा फायदा काय, तुम्ही असं जरी केलं तरी मला समजते की तुम्हाला समजते, पण विदाउट कॅमेरा मला काही समजत नाही की तुम्हाला समजते. ठीक आहे, ऑल राईट. आता या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट समजले. आता मी तुम्हाला थेरी सांगतो कशा प्रकारे वर्क होते. बघा, मार्केट इथून स्टार्ट होतं मित्रांनो, या ठिकाणी येतं, या ठिकाणी कन्सोलिडेशन करू शकतं. कन्सोलिडेशन झालं की मार्केट या जी मुवमेंट आली PYच्या लेवलपासून वरच्या, त्या ठिकाणी एखादं PY बनवू शकता. तुम्हाला ऑर्डर ब्लॉक FEG बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतील, बरोबर की नाही. या ठिकाणी कोणतं तरी PY असणार, मार्केट त्या PYला मॅन्युप्युलेट करायचं, मॅन्युप्युलेट होतं त्या ठिकाणी आणि तिथून मार्केट वरच्या दिशेला मुवमेंट देऊ शकतं. त्या मुवमेंटला आपण म्हणतो एक्सपान्शन. एक्सपान्शनची मुवमेंट असते ती. एक्सपान्शन मुवमेंट झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू वर जाईल का, एका रेषेमध्ये नाही जात, तर ते रिटेस्ट करत जात असतं. जसं की आपण हे प्रोफाईल बघितलं, हे प्रोफाईलवरचं हे प्रोफाईल अशा प्रकारे चालतं बघा. मार्केट इथून आलं, वर गेलं, हे रिटेस्ट झालं, परत वर एक्सपान्शनची मूव. तर त्या एका फ्लोमध्ये हे मार्केट अशा प्रकारे चालत असतं. आता हे झालं मार्केटमध्ये रिटेस्ट. रिटेस्ट नंतर परत त्याचा जो की लेवल आहे वरचा, त्या लेवलकडे मार्केट हे ट्रॅव्हल करत असतं. हा एक कंडिशन झाला. पहिली कंडिशन तुम्हाला समजली का, मला जरा सांगा. समजली प्रत्येकाला? महेश सर, ह्याचा काही इश्यू आहे का कनेक्शनचा तुमचा? मे बी मला माझ्यासाठी इश्यू का तुमच्या माहीत नाही, सारखं मला कनेक्ट डिस्कनेक्ट असं म्हणजे दाखवते. काही प्रॉब्लेम असेल फक्त चॅट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपण फक्त एक 15 सेकंद थांबूयात, म्हणजे परत आपल्याला स्टार्ट करता येईल अजून, कारण हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे हा पॉईंट. आणि त्यानंतर आपल्याला मेन पार्टकडे जायचं आहे. माझ्याकडे ओके, काय हरकत नाही सर. मोबाईलने एकदा जॉईन करून ठेवा विजय सरांसारखं, आणि PCचा तुमचं मला माहिती आहे, PCमध्ये ठेवा, बट मोबाईलमध्ये एकदा जॉईन करून ठेवा, तो इश्यू क्लिअर होऊन जाईल. बट ह्या कन्सेप्ट लक्ष देऊन बघा, कारण काल आपण जे चार्टवरती बघितले ते जरा अजून थोडंसं रिफायनिंग आज होते. आता बघा, पहिली कंडिशन समजली सांगणार. आता दुसरी कंडिशन लक्ष द्या. दुसरी कंडिशन अशी आहे, सेम व्ह्यू आहे मित्रांनो. मार्केट वरच्या बायसकडे चाललंय, खालून चालू केलंय आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी मार्केट आलं, कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन नंतर मॅन्युप्युलेशन केलंय, मॅन्युप्युलेशन नंतर तुम्हाला एक्सपान्शन दावले वरच्या दिशेला, बट मार्केटनं रिव्हर्सल घेतलेलं आहे बघा, रिव्हर्सल. ठीक आहे, आणि परत रिटेस्ट करून परत एक खालचा ट्रेंड कंटिन्यू करतं मार्केट. आता जी तुम्हाला मी मगाशी कंडिशन सांगितली, कोणती, आपली लिक्विडिटीची, त्या कंडिशनमध्ये हे होऊ शकतं का, हे प्रोफाईल तिथे वर्क होऊ शकतं का, नाही होऊ शकत. ठीक आहे, बघूयात आपण चार्टवरती, आपल्याला कळलं थोड्या वेळात. ऑल राईट, तिसरी कंडिशन बघा, असं पण मार्केट होऊ शकतं. या ठिकाणी मार्केट आलंय, कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन फेज जागोजागी होत असतात, त्याची काळजी करू नका, ते फक्त PY to PY वर जात असतं.
खालचा POI घ्यायला मार्केट या ठिकाणी एकतर एक सेकंड सॉरी मार्केट बघा डायरेक्ट एक्सपान्शन करतं, मार्केट मॅन्युप्युलेशन करतच नाही. कारण का POI वरचे आहेत. मी काय सांगितलेलं, POIच्या डिरेक्शन चाललंय म्हणजे एक्सपान्शन होत असते, मॅन्युप्युलेशन त्या ठिकाणी नाही. मॅन्युप्युलेशन म्हणजे तुमच्या बाईच्या अपोजिट मार्केट जर आलं तर ते मॅन्युप्युलेशन, पण इथं मॅन्युप्युलेशन झालंच नाही. काय झालं, डायरेक्ट एक्सपान्शन. मग एक्सपान्शन होऊन एकतर कंडिशन आहे ती वर जाणार किंवा रिटेस्ट होणार, आणि रिटेस्ट नंतर काय होऊ शकतं, परत एक्सपान्शन किंवा डायरेक्ट रिव्हर्सल होऊन POI सगळे. आता या ठिकाणी लोकांना प्रश्न पडतो की कोणता ऑर्डर ब्लॉक घ्यायचा आणि कोणता FVG घ्यायचा. ऑब्झर्व केले तुम्ही बरोबर, आणि त्या ठिकाणी परत एक्सपान्शन होऊ शकतं. ह्या अशा कंडिशन आहेत वेगवेगळ्या. आता ही झाली तिसरी कंडिशन. आता अजून एक चौथी कंडिशन समजून घ्या. बघा मार्केटमध्ये या ठिकाणी POI मार्केट आलं, कन्सल्टेशन फेजमध्ये गेलं. ठीक आहे, कन्सल्टेशन म्हणजे मार्केट एका ठिकाणी रेंगाळल्यानंतर परत एक्सपान्शन कंटिन्युएशन केलं, परत कन्सल्टेशन केलं एका ठिकाणी, आणि त्यानंतर एक्सपान्शनचे चान्सेस हे डायरेक्ट 85% वाढतात, म्हणजे जाऊ शकतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना विषय हा मार्केटचा. ठीक आहे, आता या तिन्ही कंडिशन तुम्हाला समजलेल्या आहेत. आता जो मेन विषय आहे त्याचं हे समजून घ्यायचं, कशा प्रकारे मार्केट हे चालू शकतं हे थोडंसं आपण एका मजेशीर स्टोरीनुसार समजून घेऊयात. म्हणजे मार्केट विचार कसं करतं, ठीक आहे, आणि कशा प्रकारे ते फॉलो होतं. जरा एकदा कोणीतरी एकाने माईक ऑन करा आणि मला फक्त सांगा की व्हॉइस व्हिडिओ स्क्रीन सगळं क्लिअर आहे. क्लिअर आहे सगळं. परफेक्ट. आता बघा एक मूवी आला होता, तुम्ही बघितलं असं सांगा. आता काल एक्झाम्पल दुसरं घेतलं आपण सासरवाडीचं, आज जरा दुसरं घ्या कारण त्या रोज तेच ऐकून बोर होणार आहे. एक मूवी आहे हम दिल दे चुके सनम. कोणी बघितलं सांगा. सलमान खानचा मूवी आहे, बघितलाय का कोणी? बघितलंय ना. येस, सलमान खानचा मूवी आहे. त्यामध्ये असं स्टोरी आहे की समीर म्हणजे सलमान खान धावलाय, वनराज म्हणजे अजय देवगण आहे, आणि नंदिनी म्हणजे कोणतरी मला वाटतं ऐश्वर्या राय आहे. तर स्टोरी अशी आहे त्या मूवीची की सलमान नंदिनीच्या घरी येतो, त्या दोघांचं प्रेम होतं, त्या दोघांचं खूप जास्त प्रेम असतं. बट अनफॉर्च्युनेटली काय होतं, तिच्या घरच्यांना कळतं, मग तिच्या घरचे तिला ओरडतात, आणि ओरडल्यानंतर त्या ठिकाणी नंदीनीचं लग्न केलं जातं वनराजसोबत. ठीक आहे, आता मार्केटसोबत कसं रेट करायचं बघा. हा जो वनराज आहे, ठीक आहे, हा एकदम शांत माणूस आहे. हा POI आहे. कोण आहेत? POI आहेत, म्हणजे ऑर्डर ब्लॉक FVG सगळे वनराज आहेत. नंदिनी कोण आहे? नंदिनी म्हणजे मार्केट आहे. मार्केट म्हणजे आपण रिटेलर सगळे लोक हे नंदिनी आहेत. ठीक आहे, आता नंदिनीचं काम काय आहे? कन्फ्युजन काय आहे? लग्न झाल्यानंतर सुद्धा स्टोरी पिक्चरमध्ये असे की तिला कन्फ्यूज असतं की मला नक्की सलमान म्हणजे समीर आवडतोय का मला अजून वनराज आवडतोय, आणि वनराजला माहीत असतं की तिला बाबा तिच्या आयुष्यात असा माणूस होता आणि तिला त्याच्याकडे जायचं आहे. आता बघा वनराज काय करतो, कंटिन्यू नंदिनीच्या सपोर्टमध्ये असतो की नंदिनी तुला जे आवडते ती तू कर, मी तुझ्या कायम सोबत आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी सोबत आहे. हे काम कुणाचं आहे? वनराजचं आहे. आता बघा नंदिनी काय असते, नंदिनी असते येडी. नंदिनीला कळत नाही तर काय करायचं, नंदिनी एका ठिकाणी रेंगाळते अशी, जाऊ का नको. मार्केटमध्ये झालं, ठीक आहे, तिच्या मनात फक्त द्विधावस्था, याला म्हणतात कन्सल्टेशन झोन मार्केटची. मग नंदिनी काय करते, समीरकडे जाण्यासाठी वनराज काय करतो, नंदिनीला तयार करतो की समीर आता दुसऱ्या भागात आहे, म्हणजे कुठल्या तर दुसऱ्या गावात आहे, तुला मी तिच्याकडे सोडून येतो. मग नंदिनी तयार होती, ठीक आहे, जायला तयार होती. मग शेवटी काय करते, नंदिनी जाते वनराजसोबत. वनराज कोण आहे? POI आहेत. मग वनराज परत कुठं होतो? या ठिकाणी नंदिनीला सपोर्ट देण्यासाठी. मग नंदिनी काय करते, जाऊ का नको विचार काय करते ती जाऊ का नको हा विचार करत वनराजकडे येते. वनराजला अजून एकदा विचारते, जाऊ का? वनराज सांगतो जा. मग नंदिनी परत वरच्या दिशेला एक्सपान्शन देत जात असते. मार्केट वर आलं, परत नंदिनीला कन्फ्युजन होतं, वनराज चांगला आहे की समीर चांगला आहे. मग नंदिनी कन्फ्युजन परत वाढतं. मग नंदिनी परत अशी रिटेस्ट करते. रिटेस्ट केल्यानंतर नंदिनीचं मन अजून बदलतं की नाही ना, आपलं प्रेम ते प्रेम आहे, आपल्याला काही जर झालं तर समीरकडे जायचंच आहे. मग नंदिनी डायरेक्ट समीरकडे जाते, समीरला नंदिनी भेटते. तोपर्यंत वनराज काय केलं असतं, तिला प्रत्येक पावलोपावली सपोर्ट दिला असतो, तू वर जा, मी तुला आरसा दाखवतोय. मार्केट देखील असं वर्क होतं, लक्षात घ्या. मार्केटला रिलेट करा तुम्ही. मार्केट कोण आहे मी तुम्हाला सांगितलंय, वनराज म्हणजे POI आहे, आणि नंदिनी म्हणजे मार्केटमध्ये आपण खेळतोय, आणि समीर म्हणजे वरचा POI आहे. समीर निवांत आहे, त्याला माहीत पण नाही तिचं काय आता झालंय, त्याचं तो निवांत झालाय. पण नंदिनीचं मन खाते की मला समीरकडे जायचं आहे. नंदिनी आली समीरजवळ. एक कंडिशन, परत काय झालं, नंदिनीला वाटलं की काय जरी झालं तर शेवटी लग्न आहे, आपलं लग्न झालंय, आणि समीर आता एकदम
उन्हाळा झालं इकडं, काय पण करायला लागले, आता आपल्याला आपल्या वनराजकडे माघारी गेलं पाहिजे, आता नको याच्याकडे राहायला. आणि ह्या पिक्चरमध्ये पण ही स्टोरी आहे, नंदिनी परत माघारी येते. तर नंदिनी या ठिकाणून डायरेक्ट परत माघारी येते, कुठे येते? वनराजच्या घरी. मग त्याचे जे काही पिओ आहेत खालचे ते घ्यायला. मग तिचे 2 टप्पे आहेत. कशी येते नंदिनी? एक तर डायरेक्ट येऊ शकते, किंवा थोडी परत विचार करत बरोबर करते का चूक करते, बरोबरच करते का चूक करते असा विचार करत खाली येऊ शकते. मग मार्केटमध्ये हे प्रोसेस फॉलो होती मित्रांनो. मार्केट असं वर जातं, या ठिकाणी पीओआय सगळे घेतं, वरचे बाय सगळे ऍक्सेप्ट करतं, आणि वरून मार्केट एकदम फास्ट तर खाली येऊ शकतं, किंवा थोडा विचार करत येऊ शकतं. किंवा दुसरी कंडिशन आहे, या ठिकाणी नंदिनी मार्केटमध्ये वनराजला विचारा येतच नाही मी जाऊ का नको, डायरेक्ट एक्सपान्शन करते, वर जाते, आणि परत तिथं जाऊन तिथं विचार करतो की प्रेमपेक्षा लग्न महत्वाचं आहे, आणि परत एकदा ती वनराजकडे माघारी येत असते. तर अशा प्रकारे मार्केट वर्क होत असतं. मार्केट काय करतं? कन्सोलिडेशन करतं, एक्सपान्शन करतं, पण शेवटी त्याला जायचं असतं त्याच्या मेन पॉईंटकडे, आणि ह्या पॉईंटकडे ते फिरत असतं. पहिला पॉईंट कोणता आहे? एक तर तो की लेवलपासून की लेवल 2ला त्याला जायचंच आहे, तर तो की लेवल 2ला जातो, किंवा मग अशा प्रकारे नंदिनीसारख्या फ्लोमध्ये वर जायचं, जाऊ का नको करायचं, कन्सल्टेशन करायचं, थोडं खाली यायचं, आणि मग करायचं. अशा प्रकारे ह्या मूवीची स्टोरी मार्केटला आपण अलाइन केलेली आहे. तर तुम्हाला स्टोरीमधून ॲटलिस्ट थोडा तरी भाग कळला का, एवढं मला फक्त सांगा मार्केटबद्दलच्या प्रोफाईलचा. हो कळलं. ठीक आहे. कसं होतंय, जर आपण कन्सेप्टला अवघड करत बसलो तर ते काय अर्थ नाही. आपण जर त्याला सोपं करून समजत गेलो तर त्या लक्षात राहतील. ठीक आहे. आता वाजलेत 8:30. आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा आजचा चालू करायचा आहे, आणि त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी द्यायची आहे. हे सगळे प्रोफाईल एकदा बघून घ्या. हे सगळे प्रोफाईल मी बनवले आहेत अप ट्रेंड मार्केटसाठी, बायस वरचे आहेत, हे मी बनवले आहेत, बरोबर का? याचे स्क्रीनशॉट वगैरे काढायचं तर काढून घ्या, किंवा मी उद्या ग्रुपमध्ये आपल्या टाकेन, तिथून तुम्ही बघू शकता. एकदा बघून घ्या. आणि तुम्हाला एक टास्क आहे, सेम प्रोफाईल कसे होऊ शकतात डाऊन ट्रेंडसाठी, हा तुम्हाला डिझाईन करायचा. तुम्ही पेननं जरी डिझाईन केलं चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, असंच करा. पेननं जरी लिहिलं तरी चालेल, फक्त हे तुम्हाला करायचे. सगळ्यांनी हे टास्क घ्याल का मला सांगा? प्रत्येकाने टास्क करायचे. ठीक आहे. आता ह्याचा तुम्हाला फायदा सांगतो. तुम्हाला करताना ह्या गोष्टी ड्रॉ करताना तुम्हाला समजतं की कशा. आता नंदिनीचं स्टोरी नका लिहू, बाकीचं वरच्या 3 जरी कंडिशन लिहिल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तेवढं फक्त ड्रॉ करायचं आणि तुम्हाला ते पाठवायचं आहे. ठीक आहे. आता ही टास्क झाली कंप्लीट. थोडंसं आता चार्टवरती जाऊया, म्हणजे कसं हे झालं थेरी, चार्टवरती लक्षात येतं, समजायला सोपं जातं. मी काय करतो, हे मी ॲनालिसिस करत बसलेलो, एक सेकंड. आज खूप महत्त्वाचा टॉपिक होणार मित्रांनो, आणि आपण एक रूल फॉलो करूयात. भले क्लास थोडासा छोटा झाला तरी चालेल, बट जी कन्सेप्ट आपण होणार आहे त्याला पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या कन्सेप्टला घुसायचं नाही. आज जी कन्सेप्ट होणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. भले तुम्हाला सगळ्यांना ती माहीत पण असेल, बट त्याला आज जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि उद्या आपण मार्केट स्ट्रक्चर बघणार आहे. त्या म्हणजे हे जे आपण तिथे तुम्हाला मी काढून दावलं ते तुम्हाला या ठिकाणी कसं ड्रॉ करायचं हे मी तुम्हाला अगदी डीपमध्ये शिकवेन. त्यानंतर मार्केटचा ट्रेंड बघण्याला तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही उद्यापासून. ठीक आहे. बट आज कन्सेप्ट एक करणं कंप्लीट खूप गरजेचं आहे. ऑल राईट. आता बघा या ठिकाणी जे दिसत आहेत ते एक्झाम्पल दाखवतो, कारण काय, ज्यावेळेस आपण लाईव्ह एक्झिक्युशन चालू करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे माइंडमध्ये ते त्याचे डिझाईन बनवायचे. ठीक आहे. त्यामुळे आता बघा मार्केट या ठिकाणापासून या ठिकाणी आलं. ऑल राईट. या ठिकाणी एक लो बनवला. मार्केटमध्ये या ठिकाणी खूप जास्त ऑर्डर आहेत, हे कुणाला कळलं? बड्या प्लेयर्सला, बरोबर? समजते सगळ्यांना? हां बघा या ठिकाणी बड्या प्लेयरला कळलं की मार्केटमध्ये खूप जास्त ऑर्डर आहेत, त्यांनी ह्या ऑर्डर एकदम फास्टमध्ये ब्रेक केल्या. ठीक आहे. आता ज्या ओके मला इश्यू कळला. काय होतं माहिती आहे का, माझा व्हिडिओ लेट चालू होतोय, असं काही प्रॉब्लेम आहे का? हां एक सेकंड. त्यामुळे तुम्हाला ते वाटत असेल काहीतरी वेगळंच बोलतं. एक सेकंड. मी काय करतो, माझा जो ह्याचा कॅमेरा लॅपटॉपचा तो चालू करतो. थोडासा रॉ दिसेल, बट घ्या मॅनेज करून. आता ऑल राईट. दिसतंय हे व्यवस्थित? दिसतोय फेस दिसतोय? ऑल राईट. ठीक आहे. आता मेन ह्याच्यावर विषयाकडे येतो मी. बघा या ठिकाणी मार्केट या ठिकाणी आहे. ठीक आहे. या ठिकाणच्या सगळ्या पॅसिव्ह ऑर्डर्स मार्केटमध्ये घेतल्या लोकांनी.
कोणी बड्या प्लेअरने मार्केट खाली आलं, या ठिकाणी आलं. परत आता काय झालं, या ठिकाणी खूप जास्त पॅसिव्ह ऑर्डर आहेत हे लोकांना कळलं. त्यांनी काय केलं, इथल्या पॅसिव्ह ऑर्डर घेऊन मार्केट या ठिकाणी वर गेलं. परत मार्केट खाली आलं, या ठिकाणी परत पॅसिव्ह ऑर्डर आहेत हे कळलं लोकांना, त्या ऑर्डर घेऊन मार्केट वर आलं. ठीक आहे, आता या पॉईंटला विचार करा. हे स्ट्रक्चर असं बनतं, हे डायरेक्ट मार्केटमध्ये हायर हाय आणि लोअर लो जे तुम्ही आतापर्यंत बघितला आहे ते तसे होत नाहीत. मार्केटमध्ये कसे होतात, एक्झॅक्टली सेम टू सेम होत असतात. हां, आता बघा या ठिकाणी बघा तुम्ही, मी एक स्टेज सांगितलं तुम्हाला, एक स्टेज येते की माणसं वैतागतात. ही स्टेज या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही बघा इक्वल हाय बनले का, या ठिकाणी इक्वल हाय याला कन्सिडर करू शकतो आपण. बघा हे इक्वल हाय ची लिक्विडिटी सगळी एकदम फास्ट घेतली आणि मार्केट किती स्ट्रॉंग खाली आले बघा. आता या ठिकाणी आपण मार्केट प्रोफाईलचा विचार करा, कशा प्रकारे वर्क होऊ शकत होतं. एकतर ही लिक्विडिटी आता खाली आले दिसते म्हणून झालं, हे आपल्याला दिसतंय म्हणजे डोळ्याने गडले म्हणून. बट कंडिशन काय होऊ शकत होते, की मार्केट इथूनच असं वर जाऊ शकत होतं, बरोबर की नाही, बरोबर. किंवा मार्केट सकाळी मला वाटतं कोणीतरी महेश सरांनी एक कन्सेप्ट सांगितलेली की मार्केट असं खेळत होतं. मी सकाळी एक ट्रेड दिला होता म्हणजे फक्त ॲनालिसिस पर्पजसाठी, असं झालं होतं, बरोबर. महेश सर असंच काहीतरी होतं ना कंडिशन, बरोबर. असं होऊ शकतं. परत ही लिक्विडिटी घेऊन परत कदाचित खाली येऊ शकतं. ह्या 2-3 मार्केट प्रोफाईलच्या कंडिशन मार्केटमध्ये घडू शकतात. आता ते काय घडतं हे मलाही माहीत नसतं, कोणत्याही ट्रेडरला माहीत नसतं आणि कोणाला हे काही गोष्टी कळत नाहीत. बट आपल्याला काय बघायचं आहे, ज्यावेळेस आपण आता हे पुढे जाणार आहे आपल्या CBT स्ट्रॅटेजीमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे ज्यावेळेस घडणार आहे त्यावेळेस आधीच काही कॅल्क्युलेशन डोक्यात येत जातात आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता सकाळी माझ्या डोक्यात जी कॅल्क्युलेशन आली त्यानुसार मी त्या ठिकाणी एक छोटा सेलचा ट्रेड घेतला होता. आता त्याचं मी कॅमेरा जोडल्यामुळे तुम्हाला दाखवू देणार नाही. त्याचं मी ट्रेड घेतला, एक्झिक्यूट केला आणि त्याचा 1:3 पेक्षा जास्त मला प्रॉफिट पण झाला आणि त्याच्याने मी एक्झिक्यूट झालो. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजणार नाहीत, फक्त सिस्टीम समजून घ्या की कशा प्रकारे वर्क होते. आता मार्केट प्रोफाईल प्लस याला ज्यावेळेस तुम्ही अलाइन करताय त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं कशा प्रकारे मार्केट चालतंय, समजते सगळ्यांना. ऑल राईट. हो. ठीक आहे. आता बघा आज जी कन्सेप्ट आपण चालू करतोय, अजून एक राहिलं प्रोफाईल मार्केटची. ठीक आहे, हे बघा कन्सल्टेशन झोन झाला, कुठेही बनू शकतं, असं नाही की स्पेसिफिक एरिया मी तुम्हाला पुढे सांगेन. बट आता प्रोफाईल बघा, मार्केट प्रत्येक वेळी प्रोफाईल बनवतं चालत असतं. या ठिकाणी बघा कन्सल्टेशन झालेलं आहे. कन्सल्टेशन तर मी काय सांगितलं तुम्हाला, मार्केटच्या बाईसच्या डिरेक्शन, आता मार्केटची बाईस चेंज झाली, तिथे मार्केट डाऊनला जाणार आहे. त्यामुळे मार्केटनं काय केलं, जेवढे रिटेलर लोक होते सगळे त्यांचं कन्सल्टेशन बघितलं. कन्सल्टेशन बघितल्यानंतर या ठिकाणी मॅनिप्युलेशन झालेलं आहे, बरोबर. मॅनिप्युलेशन नंतर खाली एक्सपान्शन, त्यानंतर रिटेस्ट. आता रिटेस्ट एवढंच होईल का माहीत नाही, एवढं पण होऊ शकतं, वर झाले रिटेस्ट, बरोबर. आणि त्यानंतर परत खाली मार्केट जाऊ शकतं. बघा कंटिन्युएशनमध्ये खालच्या दिशेला मार्केट झालं 22च्या डिरेक्शनमध्ये. आता हे एक कंडिशन आहे. आता अशा मी 3-4 कंडिशन तुम्हाला सांगितलेत. आता जर आपण प्रत्येक कंडिशन, आता इथं बघा प्रत्येक 1 मिनिटामध्ये जावा, 30 सेकंदामध्ये जावा, मार्केट याच फ्लोमध्ये चालणार. मॅनिप्युलेशन, कन्सल्टेशन, एक्सपान्शन, रिटेस्ट किंवा रिव्हर्सल, किंवा कधी कधी मॅनिप्युलेशन करणार पण नाही. या ठिकाणी बघा कन्सल्टेशन झालं मार्केटमध्ये, परत खालच्या दिशेला आलं मार्केट. आता तुम्ही ह्याला मॅनिप्युलेशन समजायचं की रिटेस्ट समजायचं हे तुम्ही ठरवा. मला सांगा तुम्ही काय ठरवणार याला, या कंडिशनला आपण काय ठरवणार, नजरेने सांगा. असं काय लॉजिक लावू नका, कुठलं काही कॅल्क्युलेशन लावू नका, लॉजिक लावा. लॉजिक जरा अनम्यूट करा सगळे प्लीज. कंटिन्युएशन म्हणायला पाहिजे. काय म्हणता सर, इथे कंटिन्युएशन म्हणायला पाहिजे, कारण पुढचा चार्ट माहित नव्हता ना आपल्याला काय होईल. 1 सेकंद. ऑल राईट, बघा ही मी डिलीट करतो या ठिकाणी. तुमच्या एक गोष्ट फक्त आता इथून पुढे अंगवळणी पाळून घ्या. मार्केटमध्ये जे मी प्रोफाईल सांगितले ते प्रोफाईल बघायची नजरेला सवय लावा. नजरेला फक्त बघायचं की प्रोफाईल कुठे बनते का. आता हे चार्ट झालाय म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, बट एक कंटिन्यू सवय लावा. मी कोणता प्रोफाईल सांगितलं तुम्हाला मार्केटचं, एकतर हे मार्केट असं जाऊन खाली येऊन 2 इक्वल हाय किंवा इक्वल लो बनवत असतं आणि परत मार्केट लिक्विडिटी घेत असतं. हे जे इक्वल लो आहेत किंवा इक्वल हाय आहेत ना, हे बघण्याची नजर मार्केटमध्ये डोळ्यांना लावा. अजून एक आपला पॉईंट मिस झाला, तो म्हणजे इक्वल लो आणि इक्वल हाय कशा प्रकारचे असू शकतात. या ठिकाणी बघा इक्वल लो अशा प्रकारे असू शकतात, एकदम इक्वल हाय सेम टू सेम इक्वल हाय बनवू शकतो. किंवा मार्केट असं जाऊन थोडं खाली येऊन
परत असं ह्याच्यावर जाऊन असा एक हाय बनवू शकतं, म्हणजे हे थोडेसे वर झाले क्रॉस कनेक्शन. तिसरे प्रकार असा आहे, मार्केट असं वर जाऊ शकतं, खाली येऊ शकतं, परत इथून अशा प्रकारे. हे कंडिशन्स 3 खूप जास्त ध्यानात लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या कन्फ्युजन होणार नाही की एक्झॅक्ट सेम टू सेम झाला पाहिजे. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि लिक्विडिटी जी आहे ती मात्र कॉन्स्टंटली वरच्या दिशेलाच हंट केली पाहिजे. ही वाली लिक्विडिटी अशी वरच्या दिशेला हंट करायची गरज आहे. ही वाली लिक्विडिटी या ठिकाणी, ही वाली लिक्विडिटी या ठिकाणी. डाऊन ट्रेडमध्ये वाईस वर्सा वर्क होतं, तरी पण मी काढून दाखवतो. या ठिकाणी बघा इक्वल लो बनू शकतात. विजय सर तुम्ही जरा थोडंसं याकडे लक्ष द्या, तुमचं काल मिस झालं आहे, बाकी झालं आहे कम्प्लीट. या ठिकाणी बघा हा वाला एक हाय कंडिशन होऊ शकते, किंवा मार्केट असं येऊन याच्यापेक्षा थोडं वरनं असं जाऊ शकतं, किंवा तिसरी कंडिशन मार्केट असं येऊ शकतं आणि याच्या खालून असं वर जाऊ शकतं. लिक्विडिटी झोन कोणते आहेत याच्या सगळ्यांचे हे बघा, एक तर हे वालं सेम हाय सेम लो, त्यानंतर थोडासा वर चालू, त्यानंतर हे असा तिसरा असं. आणि लिक्विडिटी याची याच्या खाली इथे हंड झाली पाहिजे, याची लिक्विडिटी या ठिकाणी हंड झाली पाहिजे, याची लिक्विडिटी या ठिकाणी हंड झाली पाहिजे. सगळ्यांना हे यामध्ये काय डाऊट आहे का प्रोफाईलमध्ये याच्या इक्वल हाय इक्वल लोच्या? ठीक आहे, आता याच्यापुढे जास्त लिक्विडिटी आपल्याला कुठली बघायची नाही. आपल्या स्पेसिफिक स्ट्रॅटेजीसाठी दुनियाभराची लिक्विडिटी आहेत, अजिबात डोक्यात घेऊ नका कोणती लिक्विडिटी. तर एवढं लक्षात घ्या, ही लिक्विडिटी मेन असते. याच्यामध्ये सगळं फिरवलं जातं, स्विंग हाय स्विंग लो नाही का. फक्त एक लिक्विडिटी वॉइड मी तुम्हाला सांगणार आहे, कन्सेप्ट ज्यावेळेस शिकेल त्यावेळेस सांगेल तुम्हाला मी. ऑलराईट, आता बघा या ठिकाणी मार्केट ज्यावेळेस झालं त्यावेळेस हे दोन बघा इक्वल लो झालेत काय? इक्वल लो झालेत? झालेत, बरोबर झाले. बरोबर. आता आपलं डोकं लॉजिकली क्विकमध्ये या ठिकाणी चार्ट बघताना झालं पाहिजे की या ठिकाणी जर इक्वल लो झालेत तर मला या ठिकाणी थोडं सतर्क होण्याची गरज आहे. म्हणजे मला या ठिकाणी काहीतरी आता बघायचं आहे मार्केटमध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन जास्त झालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणची लिक्विडिटी सगळे घेतलेली, लिक्विडिटी घेतली म्हणजे नुसती घेतली नाही, लिक्विडिटी स्वीप केली आहे बघा. स्वीप म्हणजे काय असतंय नॉर्मली, आता मी आपल्या चॅनलवरती सांगितलं, अजून एकदा ते पण क्लिअर करतो म्हणजे परत ह्याच्यामध्ये कोणता डाऊट राहणार नाही. लिक्विडिटी स्वीपमध्ये बघा हा पॉईंट एवढा महत्त्वाचा आहे की हा जर क्लिअर असेल डोक्यात तर काही प्रॉब्लेम येत नाही. लिक्विडिटी स्वीप आणि लिक्विडिटी रन हा एक कन्सेप्ट आहे. कसा असतो बघा, हे जसे छोट्या छोट्या गोष्टी जर मला वाटल्या गरजेच्या तर मी तुम्हाला ते सांगत जाईल, तेवढ्या फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता बघा मार्केट या ठिकाणी जर आलं या पॉईंटला आणि कंटिन्युअस कॅन्डल वरच्या दिशेला क्लोज झाली तर ती लिक्विडिटी रन आहे. म्हणजे जे असेच असतात की मार्केट असं वरच्या दिशेला जाऊ शकतं. बट जर ती मार्केटने ही कॅन्डल त्या मागच्या जो कोणता लो किंवा हाय पॉईंट आहे त्याला जर अशी स्वीप केली आणि खाली क्लोजिंग दिली अशी खाली, तर त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी स्वीप किंवा लिक्विडिटी ग्रॅप किंवा लिक्विडिटी हंट. ठीक आहे, कळलं? या गोष्टी कळल्या तेवढ्या कॅन्डलच्या. ऑलराईट, एवढं फक्त बेसिक आहे, लक्षात ठेवा. फक्त लिक्विडिटी कॅन्डल एक क्लोज झाली तर लिक्विडिटी कंटिन्यू करते आणि कॅन्डल ही झाली तर हे चांगलं असतं जरा स्वीप झालेले, म्हणजे आपल्याला डिरेक्शन मिळू शकतं की मार्केट रिव्हर्सल थोडं होऊ शकतं. ऑलराईट, 15 मिनिटाचा चार्ट आहे बघा मित्रांनो. ही लिक्विडिटी इक्वल लोची दोन्ही घेतलेली आहे. परत या ठिकाणी कन्सल्टेशन झालेलं आहे. आपलं कंडिशन काय होती, एकतर लिक्विडिटी घेऊन मार्केट फास्टमध्ये वर गेलं पाहिजे. ठीक आहे, ते गेलं का? नाही गेलं, कन्सल्टेशन झालं. कन्सल्टेशन नंतर या खालचं सगळ्यांचं एकतर एक्सपान्शन होऊ शकत होतं ट्रेंडच्या डिरेक्शनमध्ये, किंवा यानं सगळ्यांचे मॅनिप्युलेशन सगळ्यांच्या लिक्विडिटीज घेऊन वरच्या दिशेला मुवमेंट दिले, हा एक त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे कंडिशन झाली. कंडिशन तुमच्या लक्षात येतं का कशा होऊ शकतात? किंवा जो मागचा बायस आता कंटिन्यू होतोय त्या बायसला वरच्या दिशेला मॅनिप्युलेट करून मार्केटनं खालच्या दिशेला कंटिन्युएशन दिलंय, बरोबर का? मग इथं मार्केटमध्ये तुम्हाला शिकवलं जातं की डिलिंग रेंज होतात. काय शिकवलं जातं? डिलिंग रेंज होतात. तुम्हाला ऑब्झर्व झालं असेल, डिलिंग रेंज म्हणजे काय असतं, खालची लिक्विडिटी घेतली जाते अशी आणि वरची लिक्विडिटी घेतली जाते, हे म्हणतात डिलिंग रेंज. आणि ह्या दोन्हीमध्ये एक साधलं जातं तारतम्य, कोणत्या? या दोन्ही पॉईंटमध्ये. आता एवढं डीपमध्ये घुसायची गरज नाही, पण तुम्हाला दिसले म्हणून सांगतो. या ठिकाणी या दोन्ही पॉईंटमध्ये एक पॉईंट काढला जातो, तिथे तुम्हाला एंट्री मिळते. हा एंट्री पॉईंट आहे. आता तो कसा बघायचा ते पुढे सांगेन तुम्हाला. बट डिलिंग रेंज अशा असतात, दोन्ही साईड ज्यावेळेस लिक्विडिटी घेतली जाते ना त्यावेळेस याला म्हणतात डिलिंग रेंज हंट करणे. खालची पण लिक्विडिटी घेतली, वरची पण घेतली. आणि जर तुम्ही फक्त या स्ट्रॅटेजीवरती जर स्टिक असतात तरी देखील तुम्हाला, आपण पुढे बघणार आहोत, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी एंट्री भेटली असती. एकतर या ठिकाणी भेटली असती किंवा या ठिकाणी भेटली असती. आणि विचार करा मित्रांनो, 15 मिनिटामध्ये एवढी एंट्री भेटणं
म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, एंट्री पाहिजे. कुठं भेटते, काय होतंय ते तेवढं हे करायचं नाही, एंट्री भेटणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जर एंट्री भेटली असते 520 पिप्स गोल्डमध्ये, म्हणजे साधा 0.01 लॉट तरी पण $52 प्रॉफिट. या ठिकाणावर साध्या 0.01चा लॉट $45 प्रॉफिट सफिशियंट असतं ना. एकदम छोट्या लॉटमध्ये $100 अकाउंटला एवढं ठीक आहे ना हो? बरोबर ना. आता ते कशी एंट्री पण करायची ते आपण पुढे पुढे शिकणार आहे. फक्त तुम्ही लॉजिक समजून घ्या. समजते का सगळ्यांना सिद्धार्थ सर? ठीक आहे, ऑल राईट, परफेक्ट. आता बघा या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी देखील बघा इक्वल लो हे झालेले आहेत, हा वाला आणि हा वाला. आता हा याची लिक्विडिटी कुठं असणार आहे, इकडे पुढे एक्सटेंड करावं लागेल आपल्याला. हा असा पॉईंट आहे, पण ह्याला इथे एक्सटेंड करावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा पुढे अजून हे मार्केट इथून वर गेलेलं आहे. कंटिन्यू, ऑल राईट. हे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. इथून वर आलं, इथून हा व्हॅलिड पुलबॅक, हे वाला या ठिकाणी पॉईंट आला. तुम्ही आता मार्केट स्ट्रक्चर किंवा मार्केट कुठं फिरतं हे बघत बसू नका. तुम्ही फक्त एक लक्ष द्या, सिस्टीम मला जे सांगायची ती. आता या ठिकाणी मार्केट आल्यानंतर हा वाला जो स्विंग झाला आहे तो ह्याच्या आतमध्ये, म्हणजे हे असं कन्सिडर करू शकतो का आपण, हे वाला बघा असं कन्सिडर करू शकतो? बोला सगळ्यांनी, बोला, करू शकतो कन्सिडर? हो. ठीक आहे. म्हणजे हा डब्बा इक्वेलिटीची बोला. ठीक आहे, ओके. हे इक्वल सगळे दोन इक्वल हायज बनलेले आहेत, त्याची लिक्विडिटी तर झाली ग्रॅप टोटल लिक्विडिटी. आणि त्यानंतर बघा मार्केट परत खालच्या दिशेला ट्रॅव्हल झालेलं आहे. आता या देखील कंडिशनमध्ये बघा या ठिकाणी मार्केटनं परत तेच फॉर्मॅट फॉलो करत करत मार्केट आलेलं आहे. कन्सल्टेशन, वर मॅनिप्युलेशन, खाली एक्सपान्शन, रिटेस्ट, परत हे. म्हणजे मॅक्झिमम कितीतरी वेळा तुम्हाला हे पॅटर्न्स बघायला मिळतील मार्केटमध्ये. फक्त तुम्हाला चार्टमध्ये हे बघायचे कशा प्रकारे होऊ शकतं. आता रिटेस्ट कुठे होतं किंवा काय ते आपण बघणार आहे. फक्त लक्षात घ्या, ॲक्युमुलेशन नंतर मॅनिप्युलेशन होऊ शकतं किंवा एकतरी ट्रेंडच्या झोनमध्ये एक्सपान्शन होऊ शकतं. आता हा या ठिकाणी तुमचे बायस हे चेंज होणार होते, त्यामुळे ते मार्केट खालच्या दिशेला इथं ट्रॅव्हल करत आलेलं आहे. आता बघा या ठिकाणी अजून थोडंसं आपण मार्किंग करू. 9 वाजल्या. या ठिकाणी आलं, या ठिकाणची लिक्विडिटी, परत या ठिकाणी आलं मार्केट. आता या ठिकाणी हा स्विंग इक्वल स्विंग झाले. आता बघा इक्वल स्विंग नंतर हे दोन इक्वल स्विंग जर मी मार्क केले हे वाले, बरोबर, तर या ठिकाणी याची लिक्विडिटी स्विप झाली का हो? तुम्ही बघू शकता झाले खाली. परफेक्ट, बरोबर. आता तिथून परत मार्केटमध्ये लिक्विडिटी वरच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू झाली. तुम्ही बघत राहा, फक्त प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे बघायचं आहे, चार्टमध्ये ऑब्झर्व करायचे आहेत. आता कंटिन्युएशनमध्ये मार्केट वर आलं या ठिकाणापासून, इथून बघू शकता तुम्ही, इथं आलं परत खाली. हा व्हॅलिड आहे का? नाही. तर या ठिकाणी आलं, इथून इथे हे वाला ट्रॅक, हा वाला ट्रॅक बघा फक्त हे या ठिकाणी आलं, या ठिकाणी परत हा. अजूनही मला माहीत नाही की कुठं इक्वल स्विंग होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो. हा वाला आणि हा वाला एक, परत ही वाली लिक्विडिटी. आता या ठिकाणी मार्केट दिसतंय असं नाही, हे तुम्हाला परत समजणार नाही की मार्केट इथपर्यंत जरी आलं तरी आपल्याला दिसत असतं. आपल्याला ट्रेडिंगची जी एंट्री वगैरे बघायची ते इथून पुढं सगळं बघायचे. बट या ठिकाणी जरी मार्केट आलं तरी तुम्हाला काही हात घालायला नसतो. त्यामुळं एवढं मार्केट आलं असं समजा तुम्ही. आणि यावेळेस तुम्ही कन्सिडर करू शकाल का मित्रांनो की हे वाले दोन स्विंग आणि ही त्याची लिक्विडिटी मार्क करू शकता का? करू शकता, बरोबर. अगेन बघा मार्केट प्रोफाईल वर्क झालं. परत या ठिकाणी कन्सल्टेशन, वर त्याचं मॅनिप्युलेशन आणि बायस खालचे चेंज झाल्यामुळे मार्केट कंटिन्युएशनमध्ये खाली. आय थिंक ऑल राईट, ठीक आहे. समजलं हे प्रोफाईल, समजते? ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन का मारली ती कळली नाही मला ऍक्च्युली. कुठे आहे हॉरिझॉन्टल लाईन? वर्टिकल, ते स्क्वेअरच्या आली ही आडवी, ही वाली, त्यात. हा हा, ही सर, ओके ओके. हे बघा मी यासाठी मारली
की हे जे 2 पॉईंट आहेत, हे वाले 2 पॉईंट, हा वाला एक पॉईंट, आपली जी इक्वल हायची लिक्विडिटी आहे ही वाली आणि ही वाली लिक्विडिटी आहे, बरोबर. बरं हो. हां, मग तुम्ही जर असं तिरकी जर लाईन मारली या ठिकाणी तर ती ट्रेंड लाईन कन्सिडर होऊ शकते, आणि आपण ट्रेंड लाईनला मानत नाही, बरोबर, SMC मध्ये. हो बरोबर. मग जो हायेस्ट पॉईंट असतो, चांगला प्रश्न आहे, जो हायेस्ट पॉईंट असतो ना तो तुम्हाला मार्क करायचा आहे, आणि डाऊन साईडला जो लोएस्ट पॉईंट असेल तो मार्क करायचा आहे. क्लिअर झालं? नाही ऐका ना, ती आता हॉरिझॉन्टल लाईन मारली आपण ते अशासाठी की आता ते 2 सर्कल केले, ते 2 हायर हाय होऊन त्याची लिक्विडिटी लिक्विडिटी झाली, बरोबर. हां हां हां, बरोबर. आता ही लिक्विडिटी स्वीप झाली आहे, हे आपल्याला कळणार कधी? कळणार कधी? आता बघा, आता हे पुढे येणार होतं एंट्री मॉडेल, मी तुम्हाला सांगतो, तुमचा डाऊट क्लिअर करतो. आपण 3 प्रकारचे एंट्री मॉडेल बघणार आहे. एक तर तुम्हाला या ठिकाणी रिस्क एंट्री घ्यायची असते, त्यावेळेस तुम्हाला समजतं ते कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगेन. दुसरी गोष्ट, मार्केट या ठिकाणी जर आलं, मी त्यासाठी ही व्हर्टिकल लाईन मार्क केली, मार्केट समजा या ठिकाणी आले, एक ॲज्युम करा, ठीक आहे सर, आणि तुम्हाला हे एवढा प्रोफाईल दिसतंय, जर तुम्हाला दिसलं की या ठिकाणी मार्केटचा बायस चेंज झालाय, तर तुम्ही या ठिकाणी मार्क कराल का नाही ह्या पॉईंट? हो करीन. बस तोच पॉईंट आहे की मार्केट या ठिकाणी ॲज्युम झाले, आपण केले की मार्केट या ठिकाणी आलंय, आणि त्यानुसार आपण हे पॉईंट मार्क करून ठेवलेत. अजून एंट्रीचं बिलकुल काही बघितलेलं नाहीये. लक्षात तुमच्या? ठीक आहे, डन. येस, परफेक्ट. अजून कोणाचे काय डाऊट असले विचारा. सिद्धार्थ सर, विजय सर, हे एकदम बेसिक आहे आणि हे बघणं चार्टवरती खूप गरजेचं होतं. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. थेअरी आणि रिअल टाइम चार्टमध्ये क्वेश्चन येणं खूप गरजेचं आहे. लिक्विडिटी स्वीप लगेच झाली असं ॲज्युम करायची, काय घाई करायची नाही? बिलकुल नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, मार्केटमध्ये कोणत्याही पॉईंटला घाई करायची नाही. मार्केटचे बायस एकतर वर असतात किंवा खाली असतात, बरोबर का. आता या ठिकाणी मार्केट फिरणार होतं मला माहित होतं का? तर नव्हतं माहीत, बरोबर का. मार्केट या ठिकाणी आलं, इक्वल लो बनवले, याची लिक्विडिटी स्वीप केली, मार्केट वर चाललं, आणि आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट शिकलोय. तुम्हाला आता SMC तुम्हाला थोडंफार माहिती आहे, तर मार्केटमध्ये या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं म्हणजे मार्केट खाली येऊन याची लिक्विडिटी घेऊन वर जाऊ शकतं. हा एक नॉर्मल पॉईंट आहे, बरोबर का नाही. आणि तो पॉईंट तिथे झालेला आहे, आणि तिथून मार्केट वर जायला चालू झालं, म्हणजे या ठिकाणी कन्फर्म होतं की तुमचे बायस वरच्या दिशेला चालू झालेत. त्यासोबत आता या ठिकाणी मला माहित होतं का की मार्केट इथून खाली पडणार नव्हतं माहीत, बट आपला पॉईंट जर झाला, तुमचं मार्केट प्रोफाईल जर मॅच होतंय, तर तुम्ही या ठिकाणी मार्किंग करू शकता. बट तोपर्यंत मार्किंग नाही करायचं जोपर्यंत तुम्हाला मार्केट थोडं पुढे जात नाही आणि शुअर शॉट होत नाही की मागं काय प्रोसेस घडत चालली आहे. ठीक आहे. तुम्ही ती हॉरिझॉन्टल लाईन जेव्हा ड्रॉ केली होती, हां, तेव्हा तुम्हाला ते मला दिसलं होतं ना मार्केट पुढे, त्यामुळे. तेव्हा आपल्याला कळालं की आता स्वीप झाली आहे व्यवस्थित आणि डाऊन साईडला जाऊ शकतो. येस येस येस. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटचं प्रोफाईल अशा प्रकारे चालतं, लिक्विडिटी इक्वल हाय इक्वल लो, परत हे पॉईंट्स कोणते, हे वाले पॉईंट्स, अशा ठिकाणी मार्केटची लिक्विडिटी असते. आणि दुसरा पॉईंट म्हणजे हा फ्लो कोणता, कन्सल्टेशन, मॅन्युप्युलेशन किंवा बायच्या डिरेक्शनमध्ये एक्सपान्शन. ठीक आहे, एवढ्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हो. अनम्यूट करणार सगळे, सांगा काय कोण बोलत नाही, सगळे नुसते बघतायत. सिद्धार्थ सर, विजय सर, अजून कोण आहे या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये? एक सेकंड, मला सगळ्यांना. नरेन सर, वरुण सर, तुम्ही काहीच बोलत नाहीये. हा सर, समजतंय का नाही? समज. परफेक्ट. आणि जे डाऊट विचारत नाहीत ना, त्यांच्यासोबत जे डिस्कशन होते ते पण तुमच्यासाठी पण आहे, बरं का, लक्षात घ्या, कारण हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. डाऊट येत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यामध्ये जे सोल्युशन मिळतंय, भले ते थोडंफार म्हणजे हे असेल, कन्फ्युजन किंवा थोडंसं पुढचं असेल ॲडव्हान्सचं, बट ते तुम्ही ॲडॉप्ट करायला चालू करा थोडं. ठीक आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्यांचा विषय क्लिअर आहे. आता आपण काय करूया, आजच्या कन्सेप्टला चालू करूयात. 9 वाजलेले आहेत. ठीक आहे. एक सेकंद, मला ते लोड करू द्यात. मित्रांनो, आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे प्राईस इम्बॅलन्स. आता इम्बॅलन्स बऱ्याच लोकांना माहिती आहे. इम्बॅलन्स काय असतं? एक सेकंड, हे फक्त मला मॅच करू देत. परफेक्ट. आता बघा, प्राईस इम्बॅलन्स काय असतं. नॉर्मली कधीही मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक एक्झाम्पल, एक स्टोरी समजून घेऊयात. ब्रेक वगैरे काय 1-2 मिनिटं घ्यायची गरज आहे कोणाला?
जरा असं जास्त वगैरे काय का चालू करायचंय? तुम्हाला हवा असेल तर घ्या, काय issue नाही तर. ठीक आहे. प्राइस इम्बॅलन्स ओके. आता बघा, एक विचार करा. नॉर्मली हा एक मॉल आहे, ठीक आहे. हा एक मॉल आहे आणि तुम्हाला 1000 किलो, तुम्ही स्मार्ट मनी, तुमच्याकडे खूप जास्त पैसा आहे आणि ट्रेडिंगचा विचार करा, मार्केट आहे आणि आपण त्याला रिलेट करतोय मॉलसोबत. तुम्ही मॉलमध्ये आलाय आणि तुम्हाला पाहिजेत 1000 किलो ॲपल. किती पाहिजेत? 1000 किलो. आता एक सेकंड सिद्धार्थ सर, मी तुम्हाला म्यूट करतोय. ऑलराईट. आता मॉलमध्ये तुम्ही आला, तुम्हाला पाहिजे 1000 ॲपल आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 1000 ॲपल मॉलमध्ये एका वेळेस नाही मिळत. 1000 किलो तुम्हाला किती मिळतील? समजा एक 500 किलो 400 किलो ॲपल तुम्हाला भेटले. तुम्ही काय करता? ते 500 किलोचे ॲपल घेता, परत जाता, ठीक आहे, आणि परत तुम्हाला जे शिल्लक आहेत 500 किलो ते घ्यायला परतच मार्केटपाशी एकदा येत असता. ही नॉर्मल थिअरी आहे. आता मार्केटमध्ये एक लक्षात घ्या, आपण एक फ्लो बघितला. कुठला फ्लो बघितला मित्रांनो? तो म्हणजे मार्केट हे अशा प्रकारे या ठिकाणच्या खूप जास्त लिक्विडिटी क्रिएट करत करत वर जात असतं या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणच्या सगळ्या लिक्विडिटी घेत घेत मार्केट वर जात असतं. बट हे जे बडे प्लेयर असतात त्या लोकांना त्यांच्या सगळ्या ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत. त्या काय त्यांच्या 50-60 ऑर्डर नसतात, खूप जास्त ऑर्डर असतात, खूप हेवी ऑर्डर्स. मग त्या सगळ्या ऑर्डर या ठिकाणी कोणता तरी POI असतो, ऑर्डर ब्लॉक FUG काय तर असते. ह्या सगळ्या ऑर्डर इथल्या घेऊन सगळं मार्केटवर जात असतं. बट काही ऑर्डर पेंडिंग राहतात, म्हणजे त्या ऑर्डर त्यांना मिळत नाहीत. मग त्या ऑर्डर घेण्यासाठी हे मार्केट खाली येतं असं, आणि परत सगळ्या ऑर्डर घेऊन मार्केट हे वर जात असतं या ठिकाणापासून, असं वरच्या दिशेला जात असतं. तर आता ते कळणार कसं मार्केटमध्ये? तर त्यावेळेस प्राईजमध्ये इम्बॅलन्स दिसतो. इम्बॅलन्स म्हणजे काय असतं? आता येते का समजून घ्या. तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली का? ठीक आहे. ऑर्डर घेतले जातात. अजून एकदा समजून घ्या. ऑर्डर घेतल्या जातात सगळ्या, मॅसिव्ह ऑर्डर, वर जातं मार्केट, आणि ज्या ऑर्डर पेंडिंग राहिलेत, ज्यांना ऑर्डर मिळाले नाहीत, त्या लोकांच्या ऑर्डर घेण्यासाठी मार्केट येतं खाली. बट ते खाली येताना बाकीच्या सगळ्या ऑर्डर घेतं. बट कंडिशन अशी असती की मित्रांनो, की या ठिकाणी तुम्हाला फुटप्रिंट दाखवत असतं की आम्ही या ठिकाणी खूप हेवी बाईंग केली आहे आणि आम्हाला अजून ऑर्डर पाहिजेत मार्केटमधून, तर त्या घेण्यासाठी आम्ही खाली येतोय आणि त्यासाठी त्या ठिकाणी इम्बॅलन्स बनवला जातो. आता इम्बॅलन्स म्हणजे काय असतंय? तर मार्केटमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, अशा प्रकारे 3 कॅन्डल बनतात. 3 कॅन्डलची नॉर्मल थिअरी आहे. अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे समजा, दुसरी कॅन्डल आणि एक अजून तिसरी कॅन्डल मी इथे ड्रॉ करतो. ऑलराईट. तर ह्या 3 कॅन्डलमध्ये तुम्हाला गॅप जाणवत असतो, गॅप दिसतो असतो मार्केटमध्ये. बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केला असेल, हा गॅप दिसतो मार्केटमध्ये. तर हा गॅप इज नथिंग बट इम्बॅलन्स, ठीक आहे. हा गॅप म्हणजे काय असतो? मार्केटमध्ये इम्बॅलन्स असतो. आणि ह्या इम्बॅलन्सला धरून आपण सगळे एसएमसी ट्रेडर आजपर्यंत नॉर्मली याच्यावरती स्ट्रॅटेजी आहेत की इम्बॅलन्सला बघून ट्रेड करा, तर अशा प्रकारे मार्केटमध्ये लोक ह्या इम्बॅलन्सला ट्रेड करत असतात. म्हणजे ज्यावेळेस हे मार्केट असं रिव्हर्सल येतं, या इम्बॅलन्समधून वरती जाऊ शकतं. आता ज्यांना एसएमसी जमते त्यांच्या मनात बरेच क्वेश्चन आले असणार, पण क्वेश्चन मनात येऊ देऊ नका. क्वेश्चन असणार की कुठला इम्बॅलन्स, कुठला व्हॅलिड, बरं का? प्रत्येकाच्या मनात क्वेश्चन येणार आहेत. तो क्वेश्चन आता सध्या येऊ देऊ नका, त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील. आता बघा, या ठिकाणी मार्केट आलं, सगळ्या ऑर्डर फुलफिल केला, परत वरच्या दिशेला गेलेला आहे. तर आता आपण एवढ्या वेळ जे स्ट्रक्चर बघत होतो मार्केटमध्ये, कोणतं स्ट्रक्चर? एक सेकंड, हे वाला स्ट्रक्चर, बरोबर का? एक सेकंड, हे स्ट्रक्चर. तर या स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणच्या ऑर्डर तर दाखवल्या. कोणत्या? यावाल्या ऑर्डर्स, यावाल्या, की ते खूप जास्त लिक्विडिटी असते, हे मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. बट मी तुम्हाला हे नव्हतं सांगितलं की मार्केट हे जे खाली येतंय तो स्विंग का बनवायसाठी येतंय.
त्याचं उत्तर तुम्हाला आता भेटलं असेल की मार्केट काय करतं, इम्बॅलन्स बनवत असतं. इम्बॅलन्स कुठे कुठे आहे मित्रांनो, हा वाला इम्बॅलन्स, परत हा वाला इम्बॅलन्स, ठीक आहे. अजून कुठे इम्बॅलन्स आहे का, हे बघा या ठिकाणी इम्बॅलन्स, हा वाला एक इम्बॅलन्स. समजले, इम्बॅलन्स समजले. मार्केटमध्ये प्राइस इम्बॅलन्स झाली हे कळलं या लिंकमध्ये लिक्विडिटी घेऊन जाताना. कळते सगळ्यांना, ठीक आहे. सर बोला बरोबर सर. इम्बॅलन्स आणि मग एफईची सेमच आला की वेगळं? हा सांगतो. इम्बॅलन्स आणि एफयूजी सेमच. फेअर व्हॅल्यू गॅप इम्बॅलन्स त्याला एकच नाव आहे, त्याचं काही डिफरन्स नाही आहे. एफयूजी म्हणजे पण इम्बॅलन्स आणि इम्बॅलन्स म्हणजे एफयूजी, ते काही एवढं अवघड नाही, तेच आहे. फक्त ऑर्डर ब्लॉक वेगळा असतो, लक्षात घ्या दोघांपेक्षा, ठीक आहे. एक सेकंड, ऑल राईट. आता हे इथे एफयूजी झाले. आता अजून आपण या लेगमध्ये बघूयात, ही वाली लेग. ही वाली लेग बघा, या ठिकाणी खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या, ही वाली लेग या ठिकाणी तोडली, बरोबर. या ठिकाणी खूप सारं लिक्विडिटी क्रिएट झाली, मार्केटमध्ये गेले, पण त्यांना देखील पूर्ण ऑर्डर नाही मिळाल्या. या ठिकाणी हा लेगच्या मागे ही जी लेग आहे पूर्ण त्यामध्ये बघायचं, हा वाला एक एफयूजी बनून गेलं मार्केट, बरोबर. या ठिकाणी एफयूजी बनवत मार्केटवर गेलं. आता बघा ही वाली लेग, ही बनलेली लेग, ही कुठे तोडली, या ठिकाणी तोडली. आता बघा परत या ठिकाणी तुमचा इम्बॅलन्स म्हणा, एफयूजी म्हणा, हा बनला, ठीक आहे. परत बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा इम्बॅलन्स एफयूजी बनला. क्लिअर आहे, समजतंय. एफयूजी इम्बॅलन्स समजतोय कसा बनवू शकतो, कुठल्या लेगमध्ये बनवू शकतो, कुठला घ्यायचा काय घ्यायचा तो विचार आता करू नका, फक्त इम्बॅलन्स बनतो एवढं बघा, ठीक आहे. कसा घ्यायचा, कुठल्या पॉईंटला घ्यायचा ते मी तुम्हाला सांगेन, स्ट्रॅटेजी एंट्री मॉडेलमध्ये सांगेन, ठीक आहे. आता बघा आफ्टर लिक्विडेशन 2 पॉईंट लक्षात ठेवा. एक तर हे वाल लिक्विडेशन, हे म्हणजे पण आफ्टर लिक्विडेशनच आहे. त्याचं कारण काय, ही ती लिक्विडिटी घेऊन मार्केट वर गेलेलं आहे. कोणत्या पॉईंटची, या सगळ्या पॉईंटची लिक्विडिटी घेऊन मार्केट हे वर गेलेलं आहे मित्रांनो, म्हणजे लिक्विडिटी झालेली आहे. आणि आफ्टर लिक्विडेशनमध्ये तुम्हाला या लेनमध्ये एफयूजी बघायचे, समजते. आफ्टर लिक्विडेशनमध्ये जी लेन राहते त्या लेनमध्ये एफयूजी बघायचे. क्लिअर आहे, ओके. आता बघा ही वाली लेन, यामध्ये आफ्टर लिक्विडेशन तुम्हाला एफयूजी बघायचे आहेत, आणि ही वाली लेन आफ्टर लिक्विडेशन तुम्हाला यामध्ये एफयूजी बघायचे आहेत. एक गोष्ट या ठिकाणी नोट करून ठेवा, तुम्हाला डिस्ट्रीब्युशन झोनमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये खाली बॉटमला ॲक्युम्युलेशन झोनमध्ये बिलकुल एफयूजी बघायचा नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. समजलं, हा पॉईंट समजला, कुठे बघायचा आणि कुठे नाही बघायचा, ठीक आहे. हे मी थोड्या वेळासाठी डिलीट करतो इम्बॅलन्स, ऑल राईट. हा वाला त्या ठिकाणी आपण मार्क करू, हा वाला एक मार्क करू, आणि हा इथे एक बनला, ठीक आहे. आता याचे रूल्स मी तुम्हाला सांगतो, काही रूल आहेत त्याचे, ते महत्त्वाचे, लक्षात राहणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला. बघा एफयूजी हा जी मधली कॅन्डल आहे थोडीशी मोठी पाहिजे. पहिली जी कॅन्डल आहे मित्रांनो ती वाली कशी असली चालेल, कशी, फक्त या कॅन्डलच्या लोच्या खाली ॲटलिस्ट तिची वीक तर पाहिजे, एवढी जर असली तरी चालेल, बट या कॅन्डलच्या खाली पाहिजे. एक सेकंड मी त्याला थोडी इकडे ओढतो. हे बघा ही वाली जी कॅन्डल आहे मधली कॅन्डल, त्याच्या अशी जरी असेल तरी सफिशियंट आहे आपल्याला, अशी असेल तरी चालेल पहिली कॅन्डल. दुसरी कॅन्डल बघा ही वाली अशी असली तरी चालेल, किंवा ह्याच्या खाली सॉरी एवढी जरी असली तरी चालेल, किंवा ह्याच्या वरून वीक अशी असली तरी चालेल. आता राहतो कलरचा विषय. मार्केट हे इमेजिन करा अप ट्रेंडमध्ये आहे, मार्केट हे अप ट्रेंडमध्ये आहे, तर मधली जी कॅन्डल आहे त्याचा कलर कायमस्वरूपी ट्रेंडच्या सोबतच पाहिजे, हिरवाच कलर पाहिजे, ठीक आहे. अप ट्रेंडमध्ये
जो मी विषय सांगितला कॅन्डलच्या कलरचा प्लस याच्या बॉडीचा, तो सगळ्यांना समजला का? बॉडीचा नाही कळला. समजलं. ठीक आहे, मी परत रिपीट करतो महेश सर. हे बघा, ह्या 3 कॅन्डल बनत आहेत मार्केटमध्ये. अपट्रेंडमध्ये मार्केट आहे. पहिली कॅन्डल मधली कॅन्डल ही कायमस्वरूपी ट्रेंडच्या कलरचीच पाहिजे. हिरवी कलर तर हिरवाच कलर पाहिजे ट्रेंडचा. दुसरा विषय, ह्या ज्या 2 कॅन्डल आहेत, ही कॅन्डल ह्या लोच्या खाली एवढी बनली तरी चालेल, एवढी बनली तरी चालेल, किंवा एवढी बनली तरी चालेल. फक्त कंडिशन एक आहे, अशी नाही बनायला पाहिजे. इकडे बघा, हे याच्या आतमध्ये, या कॅन्डलच्या आतमध्ये अशी नाही बनायला पाहिजे छोटी, म्हणजे इनसाइड कॅन्डल याच्या नाही पाहिजे. याच्या खाली थोडी जरी वीक असेल तरी आपल्याला चालेल. आता जर अशी वीक असेल, अशी बॉडी असेल, तर तो इम्बॅलन्सच मार्क होत नाही. त्याचं कारण आपल्याला इम्बॅलन्ससाठी तुम्हाला लागतो गॅप. तर गॅप पाहिजे या पहिल्या कॅन्डल आणि तिसऱ्या कॅन्डलच्या मध्ये. कोणता गॅप? हा वाला जो गॅप आहे, तो गॅप या कॅन्डलमध्ये, एक सेकंड, ही वाली पहिली कॅन्डल आणि ही दुसरी कॅन्डल, या 2 कॅन्डलमध्ये ही जी तिसरी कॅन्डल आहे मधली, या कॅन्डलमध्ये असा गॅप पाहिजे. जर तो गॅप असेल तरच तो इम्बॅलन्स, नाही तो इम्बॅलन्स नाही, तो कंटिन्युएशन पॅटर्नचा ट्रेंड झाला. क्लिअर आहे सगळं इथं? आता क्लिअर झालं? वीक मध्ये गॅप पाहिजे, बरोबर ना, बॉडी मध्ये नाही. हा तेच सर, या दोन्हीच्या, हे जे खालचा लो पॉईंट आहे ना, याचा लो पॉईंट आणि ह्याचा हाय पॉईंट, आणि याचा हाय पॉईंट. यस, त्यामध्ये गॅप पाहिजे. हा, ठीक आहे, ठीक आहे, डन. येस. ऑलराईट. आता बघा, जो डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंडमध्ये जर 3 कॅन्डल बनल्या अशा, ही वाली दुसरी आणि ही वाली तिसरी, ठीक आहे. तर आता बघा, याला हे आपण वीक मार्क करू थोडीशी, परत याला एक वीक मार्क करू आणि याला एक वीक मार्क करू. याचा कलर लक्षात घ्या, कायमस्वरूपी रेडच पाहिजे. ठीक आहे. याचा कलर हा रेडच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, या ठिकाणी बघा, या दोन्ही कॅन्डलच्या मध्ये तुम्हाला गॅप हा राहिला पाहिजे. एक सेकंड, जसं मगाशी आपण क्लिअर केलं, गॅप हा पहिल्या कॅन्डलचा, आता समजा अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे ना, तर एक सेकंड, कलरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ऑलराईट. आता बघा, जर अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे तर पहिल्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो याचला पकडून तुम्हाला हा बॉक्स बनवायचा आहे. ठीक आहे. हा बॉक्स बनला तर तो मधला गॅप म्हणजे इम्बॅलन्स आला. त्यासोबतच या कंडिशनमध्ये पहिल्या कॅन्डलचा लो आणि शेवटच्या कॅन्डलचा हाय यामधला दोनला पकडून जो बॉक्स बनतो त्याला इम्बॅलन्स असं म्हणलं जातं. आय होप तुम्हाला हा इम्बॅलन्सचा पूर्ण कन्सेप्ट अप ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये समजला असेल. कुणाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर फक्त एकदा विचारून घेऊ शकता. विजय सर बोला. समजलं मला. ठीक आहे. सिद्धार्थ सर. वरुण सर बोला तुम्ही. ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम झालेला, ऑफ झालेला. रिपीट करू काय? बघा, नाही तर मग रेकॉर्डिंग बघतो. नाही नको रेकॉर्डिंग काय बघताय. एक सेकंड. ग्रीन कॅन्डल पासून काहीतरी हे इथे सांगतो ग्रीन कॅन्डलचं समजलं ना. सांगतो, एक सेकंड. या ठिकाणी बघा, हे बघा, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल आणि वरची तिसरी कॅन्डल. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला अप ट्रेंडमध्ये इम्बॅलन्स मार्क करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ही जी पहिली कॅन्डल आहे त्याच्या आणि तिसऱ्या कॅन्डलच्या मध्ये गॅप पाहिजे. आता तो गॅप एकदम ॲक्युरेट जर काढायचा म्हणला तर या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो, ठीक आहे, याच्यामध्ये जो बॉक्स बनेल तो इम्बॅलन्स असतो किंवा त्याला एफईजी म्हणू शकता तुम्ही. रूल असा आहे की ही कॅन्डलचा डिझाईन कशी असली तरी चालेल, खाली वर असेल, थोडीफार वीक असेल तरी चालेल, छोटी कॅन्डल असेल चालेल, या कॅन्डलचं पण डिझाईन कसे असलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. बट मधला जो कलरचा कॅन्डलचा कलर आहे तो मात्र ट्रेंडच्या सोबतच पाहिजे. वर चालले तर हिरवाच कलर पाहिजे आणि खाली चालले तर लालच कलर पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे? त्याला काही वीक वगैरे असेल नसेल काय प्रॉब्लेम नाही. कुठल्या मधल्याला का? हा. मधल्याला वीक पाहिजे ना सर, अशी थोडीशी वीक
या ठिकाणी बघा ना. हा म्हणजे असेल नसेल काही हा कुठलीही वीक चालतं, असतेच, अशी वीक green असतेच, candle. वीक असतेच. वीक तर काय ऑब्विसली कोणते कॅन्डल असते, त्याचं काय नाही. ठीक आहे, हे समजलं सर? हा हा ठीक आहे. त्याच्या अपोजिट हे असलं रेड असलं. हा फक्त गॅप मध्ये गॅप पाहिजे. आता जर आपण हा चार्ट आता ओके. आता या ठिकाणी बघा, जाऊ दे ते सोडा, या ठिकाणी बघा, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, येस राईट. दोन, आणि ही जी मधली कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या याचा लो आणि यामध्ये कॉमन गॅप आहे, बरोबर? तो म्हणजे इम्बॅलन्स आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? येस. ओके. आता काही पॉईंट फक्त आज मी सांगणार आहे, तेवढे फक्त लक्षात घ्या, आणि याचं रिफाईनमेंट मी उद्या सांगेल. ठीक आहे, रिफाईनमेंट कसं करायचं ते. हे पॉईंट झाला आपला की मार्केट त्याच्या ऑर्डर घ्यायला परत येतं. ठीक आहे, मिडल कलर झाला आपला. पेंडिंग ऑर्डरचं पण मी तुम्हाला मुद्दा सांगितलं की पेंडिंग ऑर्डर जे असतात ते फिल करायला मार्केट येतं. आता बघा, मगाशी वरून सरांनी एक प्रश्न विचारलेला, इम्बॅलन्स आणि FVG मध्ये काय डिफरन्स आहे, बरोबर का? तर डिफरन्स काय नसतं, सेम असतं. असा अजून एक प्रश्न येतो मार्केटमध्ये, तो म्हणजे POI आणि इम्बॅलन्समध्ये काय फरक आहे, किंवा POI आणि की एरियामध्ये काय फरक आहे, असं म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे, बघा एक गोष्ट इथं नोट करून ठेवा, कधीही हायर टाईम फ्रेममध्ये जो बघितला जातो तो असतो POI. ठीक आहे, त्याला म्हणतात पॉईंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे, तुमची प्राईस फिरू शकते किंवा तुम्हाला एंट्री भेटू शकते. जसं की आपण मगाशी मोठ्या टाईम फ्रेमवरती बघत होतो की लिक्विडिटी झाली की नाही, लिक्विडिटी झोन आहे की नाही, इक्वल हाय आहेत की नाही, तर तो म्हणजे POI आपला. तुमच्या लक्षात येते का? त्याला POI म्हणलं जातं. आणि ज्यावेळेस आपण एंट्री घेणार आहे त्या एंट्रीला तुम्हाला की एरिया म्हणू शकता, किंवा जो पॉईंट आहे तुमचा तो स्पेसिफिक पॉईंट तुम्ही म्हणू शकता. जसं आता मी FVG मार्क करतोय, म्हणजे इम्बॅलन्स मार्क करतोय, आणि मला काय पाहिजे की FVGला एंट्री घ्यायची आहे. तर 1 तासामध्ये जो कोणता FVG बनेल, लक्ष द्या, 1 तासामध्ये जो कोणता FVG बनेल तो असेल माझा POI. समजतंय? हां, आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये मी शिफ्ट झालोय समजा 5 मिनिटामध्ये, आणि त्या ठिकाणी जो कोणता माझा FVG असेल तो असेल माझा की पॉईंट, किंवा त्याला मी सिम्पल FVG असं नाव देईन. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हा बेसिक डिफरन्स आहे, कारण मी बोलता बोलता जर तो पॉईंट वापरले तर तुमचं कन्फ्युजन शकतं की हा FVG पण म्हणतोय, हा POI पण म्हणतोय. मोठ्या टाईम फ्रेममध्ये असतात ते POI आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये असतात ते ॲक्च्युअल नावं. समजलं? हे पण झालं आपला पॉईंट. ॲक्युमुलेशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये ते बघायचं नाही. ठीक आहे, आता हे डबल कन्फर्मेशन टेक्निक आपण उद्या बघूयात कसं बघायचं ते. एक गोष्ट एकदम महत्त्वाची आहे, ती लक्षात घ्या आज. टाईम फ्रेम मॅनेजमेंट हे तुम्हाला इथून पुढे कायमस्वरूपी लागणार आहे. आणि हे आपण सुरुवातीला का बघतोय, कारण इथून पुढे तुमचं कन्फ्युजन होणार नाही की मी जो तुम्हाला चार्ट दाखवतोय त्यामध्ये आणि तुमच्या एंट्री मॉडेलमध्ये कन्फ्युजन राहणार नाही. त्याचं कारण, जर मी तुम्हाला 1 तासाचा चार्ट दाखवतोय तर तुमच्या ठिकाणी डोक्यात त्या ठिकाणी एंट्री स्ट्रॅटेजी किंवा या ठिकाणी कसा चार्ट बघतोय इथे आपल्याला एंट्री मिळेल का, हे आलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपण जेव्हा कधी आता एंट्री बघणार आहे त्यावेळेस आपण टाईम फ्रेम मॅनेजमेंट करत असतो. आणि टाईम फ्रेम मॅनेजमेंट काय असतं मित्रांनो, जर तुम्ही 4 तासाचा चार्ट बघताय, हा पॉईंट एवढं लक्ष द्या, आणि त्यानंतर आपण डिस्कशनवर शिफ्ट होणार आहे. हा पॉईंट एवढा पॉईंट करून ठेवू शकता तुम्ही. 4 तासाच्या चार्टवरती जर तुम्ही चार्ट बघताय, लक्ष द्या, तर तुम्हाला टाईम फ्रेम वापरायचे 5 मिनिट किंवा 15 मिनिट ट्रेडिंगसाठी. ठीक आहे, क्लिअर आहे? 4 तासाच्या चार्टवरती तुम्हाला कॅन्डल वापरायचे 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाची. जर तुम्ही 1 तासाचा POI वापरताय, 1 तासाचा चार्ट वापरताय ट्रेडिंग करण्यासाठी, तर तुम्हाला 1 मिनिट किंवा 5 मिनिटाचा चार्ट वापरायचा एंट्री घेण्यासाठी. क्लिअर आहे? ओके. आणि अजून एक पॉईंट आहे, तो म्हणजे जर तुम्ही 15 मिनिटाचा जर चार्ट बघताय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये POI भेटतोय, तर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे 1 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद, कधी कधी 1 मिनिट. एवढं विषय क्लिअर झाले सगळ्यांना? अनम्यूट करा. हो सर. परफेक्ट. कॅमेरे आता ऑन करा काही वेळापुरते. ऑल राईट.
आता आपण जे आज कन्सेप्ट बघितले त्यामध्ये जरा तो डिस्कशन करूया. कोणाला काय डाऊट वगैरे आहे का किंवा समजलं का तुम्हाला सांगा ह्या गोष्टी आज ज्या आपण बघितल्या त्या थोड्याशा सुरुवातीला वाटू शकतो तुम्हाला अवघड, पण पुढे जाऊन एकदम सोप्या होतील जातील. पण या कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या फक्त कन्सेप्ट आहेत, आपण त्याला अलाईन कशा करायच्या हे बघणार आहोत. तर मला सांगा कन्सेप्टमध्ये काही कुठल्या प्रॉब्लेम आहे का? सिद्धार्थ सर बोला, वरुण सर बोला, निलेश सर तुम्ही पण बोला, नाही सर काय माधुरी मॅम ट्रॅव्हल करतायत, बाकी महेश सर तुमचं पण पॉईंट सांगा. विजय सर तुम्ही बोला. आता कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर सांगा. निलेश सर काय प्रॉब्लेम नाही ना? ते हायर टाइम फ्रेमला पीओआय आणि की एरियामध्ये एफईजी लोअर टाइम फ्रेमला ते जर समजलं नाही मला. हां सांगतो ऐका. एफईजी आपण 1 तासाच्या किंवा म्हणजे हायर टाइम फ्रेमला पण बघतोच ना. हां, आपण जर समजा 4 तासाचा चार्ट निवडलाय आणि 4 तासामध्ये जर एफईजी दिसला आपल्याला तर त्याला एफईजी न म्हणता त्याला आपण पीओआय म्हणतो. आता मी समजा 4 तासाचा चार्ट निवडलाय तर मी काय म्हणेल या ठिकाणी हा एफईजीचा पीओआय. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आणि त्यावेळेस जरा तुम्हाला मला एंट्री समजावायची त्यावेळेस मी काय करतो, समजा आता 4 तासामध्ये आपण कुठलं निवडलंय 5 मिनिटं, तर 5 मिनिटं जर समजा मी शिफ्ट झालो तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली एफईजी जर दिसला त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री प्लॅन करायची. तो पीओआय होत नाही, मग तो ॲक्च्युली एफईजी होतो. बट मोठ्या टाइम फ्रेमचा असतो तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तुमचा इंटरेस्ट जमा झाला आहे. आता माझा या ठिकाणी इंटरेस्ट आहे, मी एंट्री घ्यायची का नाही तो पुढे प्रश्न विचार करेल. बट तुमचा इंटरेस्ट असतो तो म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट. क्लिअर आहे? अजून काही क्वेश्चन असतील तर विचारा. आज एवढं सफिशियंट आहे मला वाटतं, कारण जास्त गेलं का ते वरून जाईल. ठीक आहे. हां, आता काय हे असेल तर सांगा तुमचे, म्हणजे अजून काय पॉईंट्स असतील बोलण्याचे किंवा विचारण्याचे सांगा, नाहीतर तुम्हाला मी याचं सगळं स्क्रीनशॉट वगैरे पाठवेन. आता उद्याचे टास्क एवढे मित्रांनो, मार्केटचे प्रोफाईल डाऊन ट्रेंडचे सगळ्यांनी चार्टवरती बघून ड्रॉ करायचे, जेवढे मॅक्झिमम मिळतील तेवढे, आणि एफईजी जेवढे मिळतील तेवढे तुम्ही ड्रॉ करा. तुमच्या फक्त लक्षात येईल. आणि ड्रॉ असा करायचा, आता बघा एफईजी ड्रॉ करण्याचं टेक्निक तुम्हाला सांगतो. टाइम फ्रेम कोणताही मॅनेज करू नका, काही सुद्धा बघू नका. कोणतीही टाइम फ्रेम निवडा, 15 मिनिटं निवडा, 1 मिनिट निवडा. समजा या ठिकाणी तुम्ही आला, तुम्हाला एफईजी दिसला, असा मार्क करायचा आणि त्याला असं पुढं एक्सटेंड करायचा. फक्त मार्क करून ठेवायचा असं पुढे टॅप हो नाही हो तो बघत बसायचं नाही, फक्त मार्क करायचा. जरी तुम्हाला ऑलरेडी नॉलेज असेल तरी काय हरकत नाही, फक्त एवढे टास्क करा कंप्लीट आणि त्यानंतर तुम्हाला हे परफेक्टली समजून जाईल. या ठिकाणी जो एफईजी तो असेल, प्रत्येक एफईजी आणि प्रोफाईल्स बाय साईडचे सेल साईडचे तुम्हाला उद्या प्रिपेअर करायचे. समजलं सगळ्यांना? हो. परफेक्ट. आता अजून आपल्याकडे वेळ आहे. कोणाला काय बोलायचं असेल, कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. आणि चार्ट दिसतोय समोर. हां हॅलो, हां सर बोला ना. आता बघा, आता तुम्ही उजवीकडून जर डावीकडे गेलात, ठीक आहे, तर 2 लोअर लोची लिक्विडिटी स्वीप झाल्यासारखं दिसतंय. बघूयात ना आपण, एक सेकंड. एक ही म्हणता ना तुम्ही? नाही एवढ्या पुढे नाही, जस्ट डावीकडे सर शिफ्ट व्हा. हे वालं? हा, त्याच्या खाली पहिली मोठी रेड कॅन्डल आणि मग लगेच ग्रीन येते, तो एक लो झाला. हे म्हणताय का सर हा पॉइंट? नाही, थांबा, 1 2 3 4 5 साधारण 14वी 15वी कॅन्डल उजवीकडून डावीकडे येताना ही वाली येते कुठेतरी 6 वाजताच्या वरती बघा. ही वाली लिक्विडिटी म्हणताय का तुम्ही? खाली थोडस 6 वाजताच्या तिथे सर. 6 वाजता म्हणजे इथे? हा बरोबर, तीच कॅन्डल. हा तिथे खाली एक लो राऊंड मारा ना गोल खालच्या बाजूला. एक सेकंड हा, सर. इथे बरोबर. हां, तो आणि त्याच्यात थोडं डावीकडे परत एक आहे, हा वाला इकडे खाली. हा, तो नाही इकडे थोडस खाली. हे? हा बरोबर. ठीक आहे. बरोबर. आता जर बघितलं तर आता जर डब्ल्यू पॅटर्न शोधायचा प्रयत्न केला तर डब्ल्यूचा पहिला हा त्रिकोण, मग तो दुसरा गोल, तो दुसरा त्रिकोण, आणि मग आता ती स्वीप झाली दिसते. बरोबर इथे का? हे हाच पॉईंट म्हणता तुम्ही? हा बरोबर. हां, आता चांगलं
क्वेश्चन चांगला आहे. आता याचं उत्तर आहे का, मी तुम्हाला मगाही सांगितलेलं, जो हायर पॉईंट आहे तो आयदर स्वीप झाला पाहिजे किंवा ब्रेक झाला पाहिजे. बट या ठिकाणी तुम्ही बघा, हा स्वीप पण नाही झाला आणि टच पण नाही झाला त्याला अजून. बघितलं तुम्ही या ठिकाणी. ओके. हां, त्यामुळे हे कन्सिडर नाही होणार. हां, तुम्ही ही वाली कन्सिडर करू शकता या ठिकाणी. बघा, आता आपण उद्या एक मार्केट स्ट्रक्चर शिकणार आहे, त्यामध्ये तुम्हाला व्हॅलिड पुलबॅक मी सांगेल. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे जे आपण बघतोय हे वाले स्विंग्स, ते स्विंग कन्फर्म झाल्याशिवाय देखील हा व्हॅलिड होत नाही, लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही हा जर व्हॅलिड असेल तर ही वाली लिक्विडिटी तुम्ही कन्सिडर करू शकता वरची, आता सध्याच्या पॉईंटनुसार. आणि आता या ठिकाणी बघा, करंट मार्केटमध्ये हा एफईजी झालेला आहे, ठीक आहे. आणि दुसरा एक एफईजी तुम्ही बघाल तर हा खालचा झालेला आहे, ठीक आहे. हा वाला या ठिकाणी हा एफईजी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त ॲनालिसिस करून ठेवू शकता. एंट्री मॉडेलमध्ये तुम्हाला एकदम इझिली होऊन जाईल. एंट्री कशी घ्यायची, कुठे घ्यायची, या ठिकाणी देखील तुम्ही आता एक रिस्की एंट्री घेऊ शकत होतात, ते तुम्हाला मी सांगून देईल. त्याचं काय काळजी करू नका बिलकुल सुद्धा, ठीक आहे. फक्त तुम्ही ऑब्झर्वेशन चालू ठेवा. मार्केटमध्ये पॅटर्न दिसला मार्क करायचा आणि स्वतःच्या एखाद्या फोल्डर बनवा, त्यामध्ये फक्त ते मार्किंग करून ठेवा. कारण मित्रांनो कसं आहे, ही स्ट्रॅटेजी मी शिकत असताना जवळपास बरेच चार्ट मार्किंग करून ठेवले होते आणि मलाही सुरुवातीला कन्फ्युजन व्हायचं की इथून खाली जाईल, रिव्हर्स जाईल, नाही का. बट ज्यावेळेस तुम्ही रिफाईनमेंट करता छोट्या टाईम फ्रेमची, त्यावेळेस तुम्हाला एकदम डॉट टू डॉट एंट्री उचलता येते. मी म्हणत नाही की प्रत्येक ट्रेड 100% सक्सेस होतो, बट 70% जरी सक्सेस झाला तर तुम्हाला खूप चांगले प्रॉफिट्स मिळतात यामध्ये, लक्षात घ्या. कारण का तुम्ही जेवढं ऑब्झर्व केलं आहे, जेव्हा झाले तेव्हा तुम्हाला मी रिएक्शन्स दाखवले त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि इथून पुढे पण जेव्हा बनेल तेव्हा तुम्हाला रिएक्शन दाखवेन प्रत्येक टाइम फ्रेममध्ये, ठीक आहे. सर आता माझा एक बघा, ऐका ना सर, आता तुम्ही 2 हॉरिझॉन्टल लाईन मारल्या बरोबर. हां, आता समोर जो ग्राफ दिसतोय तो, हे वाला, ठीक आहे. हा, आता ज्या 2 मारून ठेवल्यात त्यात, हां, आडव्या लाईन मारल्या. हो. आता जर इथे जो पहिल्यांदा खालची लाईन मारली तुम्ही, हां, त्याला जर मी ए पॉइंट कन्सिडर, तो जर मी तिथून जर चालू केलं तर पहिल्यांदा तुम्ही जो एक स्विंग मारलाय ब्लू कलरच्या लाईननं, तिथून ते नेक्स्ट ब्लू लाईन, तो एक छोटासा झोन झाला तिथे तयार. हे वाला म्हणता ना तुम्ही, दुसरी व्हर्टिकल लाईन सुरू केली ना वरची, हां, ही वाली, हा, तिथे आता छोटंसं कन्सॉलिडेशन दिसतंय बरोबर. सर बरोबर ठेवलंय तुम्ही. हा, इथे एक सेकंद, सॉरी. हां, हा, हे बघा 4 वाजल्यापासून थोडंसं पुढे. हा, आता हे बघा, हे झालं कन्सॉलिडेशन बरोबर. मग आता कन्सॉलिडेशन होऊन खाली पण ते ब्रेक केलं, कन्सॉलिडेशन वर पण ब्रेक झालं, बरोबर. तर मग आता इथे ए टू बी जर मारलं तर ही छोटीशी डिलिंग रेंज झाल्यासारखं होऊ शकतं का? हो होऊ शकतं ना सर, होऊ शकतं ना. कारण कन्फर्मेशन अजून काहीच नाही ना आपल्याला की मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन झालंय की एक्सपान्शन झालंय. कारण दोन्ही साईडचे पण, आता खालचे पण घेतले मॅनिप्युलेट केलं, वर पण मॅनिप्युलेट केलंय, बरोबर नाही, दोन्ही साईडचे. मग हे डिलिंग रेंज कन्सिडर करू शकतो तुम्ही. खालचा मग स्विंग, वरचा मग स्विंग दोन्ही घेतलेला आहे. आता डिलिंग रेंजच्या 2-3 प्रकार आहेत, बट याला पण आपण डिलिंग रेंज कन्सिडर करतो. कारण का या रेंजमध्ये मार्केट ज्यावेळेस येतं ना, या रेंजमध्ये, त्यावेळेस तुम्हाला एंट्री मॉडेल शोधायचं असतो, लक्षात घ्या. हे पुढचा पार्ट आहे, पण लक्षात राहू द्या. आपण त्या डिलिंग रेंजची कन्सेप्ट ती आता आम्ही लागू करताना बरोबर पद्धतीने केली ना. परफेक्ट, एकदम परफेक्ट केली आहे. फक्त नजरेत बसू द्या, या सगळ्या गोष्टी एकदम सोपं जाईल परत पुढे तर बघायला. तेच डाऊट क्लिअर करण्यासाठी विचारून देतो. परफेक्ट, एकदम परफेक्ट, बरोबर विचार केला सर तुम्ही. जे आपण मार्केट प्रोफाईल बघितले ना, तेच मी तुम्हाला सांगतोय की मार्केट मॅनिप्युलेशन करू शकतं, एक्सपान्शन करू शकतं, ते आपल्याला काहीच माहीत नसतं. बट त्या ठिकाणी काही कंडिशन झाल्या की तुम्हाला ते एंट्री मॉडेल त्या ठिकाणी भेटून जात असतं. ते सोपं आहे, एकदम सोपं आहे, फक्त थोडा धीर धरा होऊन जाईल. मी ते एक रिलायन्सचं एक्झाम्पल तुमच्या ह्याच्यात दिलं होतं त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यात तुम्ही त्या डिलिंग रेंज बद्दल कन्सेप्ट सांगितले होते. तो एक कन्सेप्ट मी ती तिथे बरोबर अप्लाय झाली ती. परफेक्ट. म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओचा फायदा होतोय. हो, होतोय. ठीक आहे. अजून बोला, काय कोणाला अजून काय प्रश्न असतील तर. आणि मला एक सांगा, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा ना प्लीज सगळे, का माझा एक नेटवर्क इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाहीये. थोडा रिव्ह्यू द्या, लेक्चर कसं वाटतंय, समजतंय का, आणि आवडतंय का, सेशन आवडतंय एवढं सांगा. काही थोडंफार रिलेट होतात का गोष्टी? आता युट्यूब व्हिडिओ रिलेट व्हायला सर. परफेक्ट. अजून पुढे खूप सोपं होत जाणार आहे, लक्षात घ्या. आणि माधुरी मॅम जर ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर फक्त
ओके परफेक्ट. चॅटिंगमध्ये चॅट बॉक्समध्ये सांगा की येस समजतंय किंवा रिलेट होतंय. तर ते 4138 ला जो एफव्हीजी आहे तर तिथं ते एकदा तर टॅप केलेलं आहे. कुठे हो सर? सेकंड टाइम थोडीशी जागा आहे अजून तिथे. एक सेकंड तिथे येऊ शकतो का परत? कुठे हो सर? 4138. प्राइस वाईज सांगतात. प्राइस. Price. हां ओके ओके. हे म्हणता ना तुम्ही? हो हो. या ठिकाणी कुठे टॅप केलं अजून नाही ना सर? तिथं तुम्ही बॉक्स केलेला आहे ना? हां एफव्हीजी आहे या ठिकाणी म्हणून मी बॉक्स करून ठेवलाय हवाला. हा तेच म्हणून मला वाटलं तो तुम्ही टॅप केलं म्हणून बॉक्स केला. नाही मी फक्त कसं असतं सर मी ज्यावेळेस आपल्याला एफव्हीजी किंवा हे पीओआय बनतात ना मोठ्या टाइम फ्रेमवरती ते फक्त तुम्हाला मार्क करून ठेवायचे असतात. ते मार्केट आता समजा इथे आलंय तर मला आता तुम्हाला किंवा मला कोणालाच माहित नाही ना की इथून मार्केट रिव्हर्सल जाणार आहे की इथून टच होऊन वर जाणार आहे काही इथे जाणार आहे हे कोणाला तर माहित आहे का आपल्याला? शेवटी मार्केट आहे ते. बट ज्यावेळेस तुम्ही आता मी तुम्हाला काय सांगितलं शिफ्टिंग टाइम फ्रेम. ठीक आहे. आता समजा तुम्हाला 30 सेकंडमध्ये गेला तुम्ही या ठिकाणी आला. एक थोडं एक्झाम्पल बघा छोटंसं. हा पुढचा पार्ट आहे तरी आता तुम्ही या ठिकाणी 30 सेकंदमध्ये आलाय. बघा प्रत्येक पीओआय 30 सेकंदमध्ये आता हा एवढा 30 सेकंद ॲक्युरेट नसतो पण तरी पण बघा 30 सेकंदमध्ये प्रत्येक पीओआय याने टॅप केलाय. हवाला इथला हवाला घेतला परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हवाला टॅप केला. ठीक आहे. तर असे तुम्हाला छोट्या रिफाईनमेंट ह्या छोट्या टाइम फ्रेमवर मिळत जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळं हे कसं बघायचं हे आपण एंट्री मॉडेलला बघणार आहोत. 3-4 प्रकारची एंट्री तुम्हाला मी सांगेन. कुठली नाही कुठली एंट्री 100%. सिद्धार्थ सर तुमचा एंट्री मॉडेलचा काहीतरी कन्सर्न होता बरोबर? मला म्हणजे याच्यामध्ये कळायचं पण थोड्या टाइम एकदम घेऊन काय झालं सर? काय समजत नाही तुमचा आवाज. छोट्या टाइम मध्ये प्रॉब्लेम हां नाही छोट्या टाइम फ्रेमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता मी जसं 30 सेकंदामध्ये गेलतो ना या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता एक नॉर्मल मी तुम्हाला एक छोटंसं मोटिवेट करतो. नीट आहे का? हा पुढचा पार्ट आहे तो फक्त एक ॲनालिसिस म्हणून आहे का कारण कधी मी करू शकतो कधी 15 मिनिटाला जी स्ट्रक्चर झालंय सेम स्ट्रक्चर 30 सेकंदाला झाले का नाही सांगा मला. झाले की नाही? सेम टू सेम स्ट्रक्चर. तुम्ही फ्रॅक्टलचा व्हिडिओ बघितलाय का आपला चार्ट बेस मधला? ठीक आहे. नाही बघितलं तर काय हरकत नाही. हा मार्केट काय करतं सेम टू सेम स्ट्रक्चर बनवतं. समुद्राची लाट मोठी येते पण त्याच्या आधी काय करते छोट्या लाटा घेत असते. सेम स्ट्रक्चर आहे मार्केटमध्ये. 30 सेकंदात पण तेच होतंय 15 मिनिटांमध्ये पण तेच होतंय. सिस्टीम तुम्हाला कशी फॉलो करायची आहे थोडा अंदाज आला असेल फक्त त्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका. हळूहळू. हां आता या ठिकाणी तुम्हाला बघा जर 30 सेकंदामध्ये जर एखादा एंट्री घेतोय तर किती फास्टमध्ये छोटे प्रॉफिट घेऊन एखादा बाहेर पण पडतो स्कॅल्पर. आता रोबो ट्रेडिंग अशा सिस्टीमवरती लागलं जातं. रिफाईनिंग केली जाते सिस्टीम. फ्रॅक्टलमध्ये घुसतं मार्केट. तो अल्गो जो रोबो आहे तो फ्रॅक्टलमध्ये घुसतो आणि तिथून छोटे ऑर्डर पिक करतो बाहेर पडतो. हे सिस्टीम मार्केटमध्ये चालली आणि त्याला लोकांना फक्त असं वाढीव करून फिरवले. आय थिंक तुम्हाला कन्सेप्ट समजायला लागली थोडी आज बरोबर? ठीक आहे. अजून काय डाऊट आहेत? महेश सर, विजय सर, वरुण सर तुम्ही जास्त नाही बोलत आहे. तुम्ही पण जरा सांगा काय वाटत असेल तर चालेल. आजच्या दिवसासाठी एवढं डन आहे. कन्फ्यूज बिलकुल होऊ नका. फक्त चार्टवरती जावा. चार्टवरती सगळ्या गोष्टी शोधा. मार्केट प्रोफाईल फक्त शोधा. बाकी कुठलंही लॉजिक लावू नका. फक्त मार्केट प्रोफाईल शोधा आणि जे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं हायर हाय हायर लो आणि इक्वल हाय आणि इक्वल लोची लिक्विडिटी एवढं फक्त शोधायचा प्रयत्न करा आणि भेटले तर एफयूजी मार्क करा. ठीक आहे. आणि उद्या एक 1-1.5 तास तरी काढा स्वतःचा दिवसातला आणि एवढं फक्त मार्किंग चालू करा. ठीक आहे चालेल. ठीक आहे मग गुड नाईट सर. भेटूयात.